प्रस्तुत काल आपण तिसऱ्या अध्यायातल्या 100 आणि 59 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलो होतो. 168 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो तिसऱ्या अध्यायातल्या. जाता जाता एक नामधारकाला, ज्याला खरोखर संत संप्रदायाची परंपरेचं ज्ञान झालेलं आहे, त्यांनी कसं वागावं आणि जगाला त्यांनी कसं वागून आदर्श दाखवावा हे सांगितले होतं काल. एक सुरुवात झाल्यानंतर पहिला आत्मज्ञानाचा मार्ग दुसऱ्या अध्यायात सांगितला. डायरेक्ट आत्म्याचा बोध केला. अर्जुन म्हणतो पाप पुण्य लागेल, त्याला तो विशेष त्याचा कट करून टाकला की आत्म्याला पाप लागत नाही, पुण्य नाही लागत. असा जीवात्मा म्हणजेच आत्मा आहे, जीवच शिव आहे, जीव वास्तविक आहेच नाही. जीव हा काय हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे, ती माया. रश्मीवर जसा साप तसा हा जीव वाटतोय, नाही तर वास्तविक आहे तो कोण? शिवच आहे, एक परमात्माच आहे तो. पण अविद्यारूपी चिंध्या पांघरून आल्यामुळं जरा हिरा जर ठेवला चिंध्यांमध्ये गुंडाळून तर हिऱ्याचं तेज दिसेल का? तसं आत्मतेज या चिंध्यांनी घडून टाकलेलं आहे. त्या जीवाला जागृती यावी म्हणून आत्मा असा आहे का त्याला कोणतंच कर्म स्पर्श करू शकत नाही, असं दुसऱ्या अध्यायात सांगितल्यानंतर तिसऱ्या अध्यायात त्याला पूर्ण कर्माचं मार्गदर्शन केलं की मनुष्य जन्माला जो आलेला आहे तो पाप पुण्य घेऊन जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य आणि हे जे मनुष्य जन्माला आलंय ते एक पुण्य पण आहे त्याच्यामध्ये काय मिश्रित आहे? पाप पुण्य मिश्रित होतं, त्यावेळेला मनुष्य जन्म मिळतो. पुण्य जास्त वाढलं तर जीव स्वर्गाला जातो, पाप जास्त वाढलं नरकाला जातो. मग आता मनुष्य जन्माला आलाय, त्याला एक चान्स दिलेला आहे, गोल्डन चान्स. आली या मनुष्य देहा, मुक्तीचा दारवंटा मुक्त त्याशी, लव निमिष एकू दिवशी याव जन्मशी मोकळा. 84 लक्ष योनीतून एका जन्मात मुक्त होता येतं. हा नाम संप्रदाय आपला नाम मार्ग सांगणारा, त्यालाच ज्ञान मार्ग म्हणतात, त्यालाच विहंगम मार्ग म्हणतात. तो उपदेश झाल्यानंतर जीवाला नाम, बघा तुकाराम महाराजांचा अभंग हरिपाठानंतर आपण म्हणतो नाम संकीर्तन. इतकं सोपं साधन, इतकं सोपं, फायदा किती? जळतील पापी, अनेक जन्मांतरीची पाप जळतील, एवढं साधन आहे. मग ते साधन जीवानी का घेऊ नये? ते 9व्या अध्यायात त्याचं कारण सांगणार आहे का जीवाला त्याचं ज्ञानच नाही. 100 रुपये एखाद्याला व्याजाने दिले त्याच्यावर 1% व्याज मिळणार, 101 रुपये. पण ज्याला व्याजाने दिलेत म्हणजे हा सावकाराने घेणारा कोण म्हणतात? कर्जदार. पण कर्जदाराच्या घराला जर आग लागली तर हा वीज व्हायला पहिला कळतोय कोण? ज्याने सावकार आहे, त्याच्या मुदलीला नुकसान होईल म्हणून. म्हणजे 1% ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भले जळते आगीत उडी मारणारी माणसं अर्जुन म्हणतो ते नाम का घेत नाहीत? मग काय उदाहरण आहे? तर त्याचं कारण आहे त्यांचं कर्म, आणि म्हणून ते माझ्यापासून बाजूला झाले. आणि याच्यासाठी तो श्लोक आहे बरं का, पा हे पा दूध पवित्र आणि ते मी एवढं जवळ आहे पण ते मला घेणार नाही. 1% याच्यासाठी उडी मारतील, विनाशात खर्च न करता, आणि चुकत जळतील पापी, जन्मांतरीची पाप जळतील, एवढं साधन सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं ते साधन मनुष्य जन्मात मिळेल म्हणून मनुष्य जन्म दिलाय. पण तुझ्या वाट्याला जे शेष कर्म आहे, जे हे प्रारब्ध कर्म घेऊन आलाय, जरी ईश्वर प्राप्ती झाली तरी माणसाचं शरीर काय लगेच संपत नाही. मग त्यांनी त्या शरीरात आल्यानंतर जे त्याचं मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे या जन्मात आलेलं ते भोगून सारायचं. एवढंच कर्म आपल्याला शिल्लक. बघा 84 जन्माचं संपलेला विषय आपला संचित संपलेले, क्रियामान संपलं, आता फक्त प्रारब्ध भोगायचं. आणि हे शरीर म्हणजे काय? प्रारब्ध आहे आपलं. आपण म्हणतो त्याच्या प्रारब्धात काय? त्याच्या प्रारब्धात नाही, त्याचं अख्खं शरीरच काय प्रारब्ध आहे. आता त्याच्या एक काय प्रारब्धाचा विचार करता, आकर्षण ते प्रारब्ध भोगून सारायचे त्याला. मग त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. आणि क्रियामान जे करतोय तो, त्याच्याकडून होणारे क्रियामान सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण. ती जळून राग झाल्यामुळे ती कर्म त्याला बाधू शकत नाही. हे क्रियामान शिल्लक राहणार नाही या योनीचं. आणि मागचं जे संचित आहे ते बी साल्लवले, संचित संपून जाणार, क्रियामान संपून जाणार प्रारब्ध. मग आता देख प्राप्तार्थ झाले, ज्यांना ईश्वराची प्राप्ती झाली, आत्मज्ञानाचा सरळ रस्ता भेटला, त्यांनी समाजाला सरळच घेऊन जायचं का आडवतीडं घेऊन जायचं? हा आपल्या बाबांचा उद्देश होता. बाबांनी कोणत्याही गोष्टीचा विधी नाही बनवला. माळ घालताना ते सांगायचे जमलं तर पंढरपूरला जायचं, कामधंदा करून परमार्थ करायचा. म्हणजे उगाच विधी नाही बनवलं.
संत कोणत्या गोष्टीचा विधी नाही करत आणि निवड निश्चयही करत नाही. काय जायचं त्या पंढरपूरला असं नाही म्हणत. तू का म्हणे विधी आणि निश्चयाच्या डोई बुडाल्या त्या नाही देव कधी. विधीचा पण नाही अंगीकार केला तरी तो गुंतला जातो आणि निश्चयच करत गेला तर खरोखर एखादी खरी वस्तू असती ती बी तो घालून बसत. त्यांचं काय घेऊन बसले खरं काय, पण त्यांच्याकडे एखादी जरी गोष्ट खरी असली तर त्याला तो मुकला जाईल. इथं सांगितलं ज्याला आत्मज्ञान झालं, आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी त्यांनी सांगितलं कोणत्याही गोष्टीला तुम्ही धर्म असं नाव ठेवू नका, व्रत कैवल्य करू नका, तीर्थाला जाऊ नका, कुठे शरीराला त्रास देऊ नका. पंढरपूरमध्ये आपण पाहतो काही काही एवढे जमिनीत गाडून घेतात स्वतःला. लोक म्हणतात काय असेल, काही लोक निव्वळ पाण्यात राहतात. त्यांचं निश्चित केलं संत कैकाडे बाबा की गाडगे बाबांनी, पाण्यामध्ये राहता जर देव जोडे निव्वळ पाण्यात राहून राहून तर त्याच्यामध्ये बेडूक आणि मासे काय थोडेत. त्यांचा तर पहिला उद्धार झाला असता. मग हे म्हणले आम्ही पाण्यातच राहू, काही असे का नुसतं जलाचाच आश्रय करतात, जलातच राहतात, फार अंग सडलं त्यांचं तरी सुद्धा जलातच राहतात. कोण म्हणे मग नुसती राख लावून ते म्हणले राख राहून विभूती लावून जर देव जोडे तर उकुड्यावर गाढव काही होती थोडी. म्हणजे एवढे विभूती लावणाऱ्यांना काय म्हणलेले गाढवे बा. अजून काय काय त्यांनी प्रकार सांगितलेले. म्हणजे अशा प्रकारचं जे भक्तीला तुम्ही धर्माला कोणतंही स्वरूप देऊ नका, कशालाही धर्म म्हणू नका. आणि खरा धर्म जो आहे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करताना निष्कर्मी भावनेने करा. निष्काम भावनेने कर्म केलं तर साधू तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्या गोष्टीची सगळी वस्तुस्थिती समजून सांगेल. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. 16व्या अध्याय सांगितले आईशी कर्म साम्य दशा जेव्हा येईल त्यावेळेला अपैसा श्री गुरु तुम्हाला घरी येऊन त्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करेल. पण आता ज्याला कळलं त्यांनी मात्र असं वागायचं. ज्ञानी माणसाने असं वागायचं. मॉनिटर जर शाळेमध्ये जास्त मस्ती करायला लागला तर शिक्षक काय करेल. आता शिक्षकाच्या ॲब्सेंटमध्ये मॉनिटरला सांगितले ना वर्ग सांभाळा, तोच धिंगाणा घालायला लागला. तर तसे या व्यासपीठावर जे विराजमान आहेत किंवा ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्यांनी कोणत्याही प्रकारचा अज्ञानी जीवाला वेगळा धर्म दाखवत नाही बसायचा. हे अन्नदान करा, ही बिल्डिंग बांधा, ही पंढरपूरचं असंच केलं पाहिजे, आळंदीचं असंच केलं पाहिजे असं त्याला शिकवायचं नाही. त्याला त्याच्या उद्धाराचा मुक्तीचा मार्ग तेवढाच त्याला शिकवायचा. मग उर्वरित त्याचं जसं प्रारब्ध असेल तर तो तसं साह्यभूत होणार आहे. तुम्ही जर त्याला वेगळे मार्ग दाखवत गेले ना तर फाटे फुटत राहतील. म्हणून त्यांनी सांगितलं की कारे हिंडता रानो राणी आणि पुसा. त्याचं दुसरं चरण काय का सुरुवात काय त्याचा धराबळ काट भाव तुम्हा पाशी आहे देव. त्याच्या पुढं काय कारे फिरता रानोराणी. रानोराणी म्हणजे आडराणी. म्हणजे पंढरपूरला गेला आणि देव नाही भेटला, त्याला आयुष्यभर पंढरपूरमध्ये राहिला आणि देव नाही भेटला तरी कारे फिरता. म्हणजे पंढरपूरमध्ये राहून सुद्धा कुठे येतो रानोराणीचे. बघा म्हणजे ज्याच्यासाठी पाठवले ती गोष्ट न करता फिरला. म्हणजे अशा प्रकारचा. आणि जाता जाता त्यांनी सांगितलं जनकाधिक जे होते त्यांना परमात्म ज्ञान प्राप्त झालं, पण राजशाही धर्म त्यांनी त्यांचा पाळला. त्यांना ज्या कुळात पाठवलं होतं तो धर्म त्यांनी पाळला. मी स्वतः आता पुढे सांगणार आहे मी सुद्धा कर्म करतो. नाही ते लोक लगेच बोट दाखवतील तो कुठं करतोय तर आम्हाला करायची गरज आहे. मी स्वतः कर्म करतो. त्या तिथपर्यंत काल आपण आलो होतो. काय सांगतात ते पहा देख जनकाधिक कर्मचा आशेक न सांगिता मोक्ष पावती झाली. मोक्ष आयता आहे आपल्याला. याच्यासाठी काही पुढे धर्माच्यासाठी पळत बसायचं नाही. तुमच्या कर्मामध्येच तुम्हाला मोक्ष. या कारणी पार्था होवावी कर्मी आस्था. कर्माच्या ठिकाणी आस्था पाहिजे. उगाच काम करायचं म्हणून करायचं नाही. प्रेमभावाने करायचं. थोडं करायचं पण प्रेमभावाने. हे आणि काही एक अर्था उपकारेल. अजून काही एक उपकार करील. जे आचरता आपण पया देख लागेल लोका या तरी चुकेल अपाय प्रसंगीची. तू हे वाटचाल करत असताना लोकांना तुझा आदर्श होईल. बघा महाराज कसे वागतात, बघा संत कसे वागतात. आणि त्या प्रकारे ती तिथे गेल्यानंतर मग त्या प्रकारे आंधळ्याला पण तो मार्ग देखल. देख प्राप्त अर्थ झाले म्हणजे ईश्वर प्राप्ती ज्याला झाली. जे निष्कामता भावले त्यांना कर्म करायची गरज नाही, त्यांना अभ्यास नाही काय नाही, तरी त्यांनी कर्म करायचंच. तयाही कर्तव्य उरले असे लोकालाही. म्हणजे आता जर आपल्याला खरंच संतांची प्रचिती आली, प्राप्ती झाली, खरंच आपण म्हणू आमच्यावर खरंच संतांचे उपकार आहे, तर इथून पुढचं जीवन जे आहे ना आपलं केवळ आपल्या कुटुंबासाठी राहिलेलं नाही.
आपलं जीवन एक आदर्श जीवन आहे, एक संतांच्या सभेमध्ये आपण बसल्यामुळे तुमच्याकडून समाजाला काहीतरी दिशा भेटणार आहे असं तुमचं जीवन आहे. एवढ्या स्टेपला तुम्हाला नेऊन बसवलेले का तुम्ही जगाला मार्गदर्शन कराल असं तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, बसण्यातून, आचरणातून सामान्य माणसाला सुद्धा कसं वागावं हा धर्म शिकवतो. बघा ना महाराज कसे वागतात, बघा ना तो भक्त कसा वागतो, त्याच्यातून तो हळूहळू, कारण हे काय झालेलं आहे, हे समाजाच्या स्वभावात बिंबलेलं आहे. देख नाही जे वडील जे करते तया नाव धर्म ठेवते, त्यांच्या स्वभावात बिनलेले. हेच वडील जे करते तया नाव धर्म ठेव. आणि मग ये ते अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य लोक तसंच जाणत्या पुरुषाप्रमाणे वागतात. म्हणून जाणत्या पुरुषांनी कुठे आडरानाला भटकू नये, कुठेही काही करू नको. आणि मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले तैसा. आंधळ्यांची जशी लाईन असते त्यांच्यामध्ये एक डोळस असतो आणि तो एक डोळस सगळ्या आंधळ्यांना व्यवस्थित घेऊन जातो. तसं परमार्थिक मार्गातला डोळस अज्ञानी जीवांना दिशाभूल करील असं दाखवणारच नाही. योग्यच मार्ग सांगणार, त्यातला विवेकीच मार्ग सांगणार. हा गायचे जरी किजे तरी अज्ञान काय उमजेल. जर तुम्ही हे जर असं केलंच नाही तर अज्ञानांना काय कळेल सांगा. ती कवने तरी जाणी जे मार्गात या, मग ते या मार्गाकडे कसे येतील. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वागा. इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता पुढील विषयाकडे आपण वळूया. जर आम्ही निरीच्छ होऊन काल जाता जाता हे जे 4-5 ओळी वाचतो म्हणजे आपण पुन्हा लाईन मध्ये येऊ, रूट मध्ये येऊ का, कारण आपण घरी गेलं परत विसरू शकतो. तसे काय आपण विसरणार नाही, आपल्याला सगळं माहिती म्हणजे लगेच सांगितलं का नाही कोणत्या ओळीपर्यंत आपण आलतो. किती पण आता आपल्याला विचारलं लगेच, आपण एखाद्या कीर्तनाला गेलो विचारलं काल कोणता अभंग, तर लगेच आपण पटकन लगेच सांगून टाकतो हा अभंग होता. कारण आपली स्मृती कशी एकदम तल्लक आहे ना. तल्लक नाही आपल्या कुठे लगेच लक्षात राहते अभंग कोणता घेतलं. आपण कोणतं म्हणलेलं का आपल्या ध्यानात नाही, कोणता म्हणलं होतं आज अभंग भजनात. म्हणायला सांगितलं तर घरून यायचं ना ठरून, तेवढं तर ठरवायचं ना घरून कोणता अभंग. तरी सुद्धा आपण बुचकाळ करतो, काय करू म्हणू का नको म्हणू. अरे म्हणजे तल्लक म्हणजे व्यवहारात कसं चटकन लगेच बोलतं. जर कसं जावं भांडण झालं, भावाचं झालं लगेच झटकन कसं तो पॉईंट लगेच 10 वर्षाचा लगेच आठवतो टपकनी बोलतो. ती जी तल्लक बुद्धी आहे तीच इथं वापरायची. बस जिथं जेवढं संसाराला महत्व देतात तेवढंच परमार्थाला द्यायचं. जर आम्ही निरीच्छ होऊन आत्मनंद स्थितीमध्ये निमग्न राहिलो आणि धर्माचरण मुळीच केले नाही तर प्रजा भवसागरातून कोणत्या तरणोपायाने पार पडेल का. याला बाबांनी का वाक्य दिलं. ज्याला प्रबोधाचं ज्ञान दिलंय, प्रबोधाचं ज्याला खरंच प्रबोध झाला. प्रबोध म्हणजे शब्दशः नाही अर्थ. प्रबोध म्हणजे निव्वळ जागृती. अमावस्येची रात्र म्हणजे अज्ञान आणि दुसरा दिवस उजाडलेला सूर्योदय म्हणजे प्रबोध. निखळ उजेड त्याला, त्याचं नाव प्रबोध आहे. अशा व्यक्तीने जर डोळे मिटून बसले तर बाबांनी अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत. आई माईवर शिव्या दिल्या नाही. काय डोळे दाखवून बघतो रे, काय बघतो शिवी देऊन. त्यापेक्षा आता तुझे डोळे उघडलेत ना, दुसऱ्याचे उघड. हा एक अनुग्रहाचं चिंतन आहे. आपले डोळे बंद करून ठेवून अंतर्मुख व्हायचं आणि प्रबोधाचं चिंतन आहे जे अंतर्मुख होऊन पाहिलेले. आता तेवढ्या सुखात आपण आनंद आहे. मला आनंद वाटतो मला. आता तो आनंद बाहेर सुद्धा दिसला पाहिजे तुला, तुझ्या नातेवाईकामध्ये, तुझ्या दुश्मनामध्ये, तुझ्या जातीतल्या लोकांमध्ये, गावामध्ये, कर्मामध्ये तोच आनंद तुला भेटला पाहिजे. ते प्रबोधाचं ज्ञान. जर नाही झालं तर पुन्हा ध्यानाला बसायचं आणि ती योग्यता आपल्यामध्ये आणायची. अशा माणसांनी जर ते म्हणतात आम्ही निरीच्छ होऊन आत्मनंदामध्ये स्थितीमध्ये निमग्न राहिलो आणि धर्माचरण मुळीच केले नाही, कामधंदा नाही करायचं, आपलं पडून राहायचं, तर प्रजा भवसागरातून कोणत्या तरणोपायाने करेल. समाजाला कोण अज्ञान मार्गाला कोण दिशा दाखवेल. वास्तविक संप्रदाय असा आहे, याला संप्रदाय म्हणतात. माणसं एकत्र येणं म्हणजे संप्रदाय. रीतीने जाणं संप्रदाय म्हणजे तुम्हाला व्यवहारात सांगतो. जसं हायवेला गाड्या चालतात, हेवी गाड्या लेफ्ट साईडनी जाऊ द्या, रिक्षा लेफ्ट साईडनी जाऊ द्या आणि ज्यात 4 व्हीलर स्पीडनी जाणाऱ्या त्या राईट साईडनी जाऊ द्या. आणि त्यांनी जर संप्रदाय मोडला म्हणजे लाईन कटिंग केली का संप्रदाय मोडला म्हणायचं. त्याला संप्रदाय म्हणतात. म्हणजे आपल्यापर्यंत ज्या स्टेपनी ज्ञान आलेले ते ज्ञान तसंच्या तसं पुढे घेऊन जाणं म्हणजे यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे दुधातून लोणी काढून तूप अवस्थेपर्यंत जाणारी जी प्रक्रिया त्याचं नाव संप्रदाय. त्याच्यात घोटाळा होऊन नाही जायचा. त्याच्यात जर थोडं मागं पुढं झालं तर मग मात्र हातात काय येणार नाही, जे इच्छित फळ आहे ते येणार नाही. आता याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय म्हणजे सध्याच्या काळात पूर्वीपासून चालत आलेली विद्या ज्ञान जसंच्या तसं आत्ता चालू ठेवणं त्याचं नाव संप्रदाय.
तो आपल्याला मिळावा लागतो. असाच संप्रदाय, याचं नाव संप्रदाय. आता बाबांनी एक वाक्य इथेच संप्रदाय दिले, काही ठिकाणी एकाने काना दिलाय संप्रदाय. तर बाबा म्हणले असे उलझेले श्रीपाद बाबा म्हणतात, अजून एक काना देऊन घोटाळा करून ठेवला. संप्रदाय म्हणजे समूह नाही, संप्रदाय म्हणजे परंपरा. त्या परंपरेने जसं जायचंय स्टेप बाय स्टेप, त्याचं नाव संप्रदाय. वास्तविक संप्रदाय असा आहे की या लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहावी. कोणाकडं? ज्याला नाम मिळालं, ज्याला ज्ञान मिळालं, जो संतांच्या अति जवळ जाऊन बसला, संतांच्या सगळ्या प्रक्रिया समजल्या. नाही तो आता संतच होण्याच्या योग्यतेचा झालेला आहे, पण तो समाजामध्ये दाखवत नाही. अशा लोकांनी वर्तनाकडे पाहावे, त्यांनी समाजाने याच्याकडे पाहावे. लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहावे आणि मग धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे. ही जी लोकांची राहटी आहे ती आम्ही धर्मचरण केले नाही तर सर्वच बिघडून जाईल. म्हणून जो या लोकात समर्थ व सर्व ज्ञान संपन्न असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये. आणि हे सांगायची पाळी देवावर याच्यासाठी आली की अर्जुन म्हणतो मी लढाई करणार नाही आणि माझ्या वाट्याला आलेलं कर्म टाकून चाललाय आणि देव धर्म करतो म्हणून त्याला ही गोष्ट सांगितली. आता त्याचं निमित्त आहे आणि हे सगळं आपल्यालाच बोध आहे. अर्जुनाचे निव्याजे निमित्ताने गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर जे फिडिले जगाचे, किंवा वत्साचे नि ओरसे. वासराच्या निमित्ताने गाय दूध देते, ते घर उद्देश आहे, घरातल्या माणसांना मिळा. जो पाळतो तो कशासाठी पाळतो? स्वतःसाठी पाळतो. पण निमित्त कोणाचं आहे? वासराचं. वासराचं निमित्त याचे घराचं होणे आणि झाले जगदुद्धरण पांडवाचे निमिषे. पांडवांच्या निमित्ताने यांनी गायीनी वासराच्या निमित्ताने दूध दिले, शेतकऱ्याने स्वतःच्या कुटुंबासाठी सांभाळले, पण ते आपल्या मुंबईच्या लोकांसाठी बी कामाला आलेले. तसंच अर्जुनाच्या निमित्ताने ही बोध आपल्याला दिला. आज काल आपण इथपर्यंत आलतो, आता पुढील विषयाकडे वळूया. हे पहा, फलाची इच्छा करणारा पुरुष फलाशेने जितक्या दक्षतेने आचरण करतो. कसं सांगितलं कर्म करायला? ज्ञानी माणसाला फलाशा मनात ठेवून जो माणूस जसा कर्म करायला पळतो तेवढ्याच तीव्रतेने निरीच्छ माणसांनी सुद्धा पळायचं. हे पहा, फलाची इच्छा करणारा पुरुष फलाशेने जितक्या दक्षतेने कर्माचरण करतो त्याप्रमाणे निरीच्छ ज्ञानवानानेही तितक्याच दक्षतेने कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे. कारण अर्जुना, लोकसंस्था म्हणजे पुढे होणाऱ्या व्यवस्थित लोकसमुदायाचे पुन्हा पुन्हा सर्व रीतीने संरक्षण करणे आवश्यक आहे. म्हणून आता जे तुम्हाला वागायचे ते कोणासाठी वागायचे? लोकसंस्था, लोकसंग्रहार्थ, लोकाला दिशा देण्यासाठी. कारण तुमचं काम झालं आणि तुम्ही जो अभंग म्हणता ना, काय द्यावे त्यांशी व्हावे उताराई, त्याचं हे उत्तर चालू आहे. तुम्ही असं वागा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा आणि मग त्यांच्या ज्ञानातून उतराई व्हाल. कारण ती वेल परंपरा इवलेचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावर. ही परंपरा कधीच खंड पावणार नाही. थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माचा वैदिक सरळ मार्गास लावावे. परंतु सामान्य जनाला लोकबाह्य वागण्याने आपण कोणी अलौकिक लोकांपेक्षा वेगळे श्रेष्ठ पुरुष आहोत असे भासू देऊ नये. आपल्या बाबांचं वागणं असं होतं. जाऊ द्या, आपल्या बाबांचं नाही, आपल्याला पटेल पण बाहेरच्यांना नाही पटायचं. पण भगवान कृष्णाचं स्वतः सांगणाराचं असं वागणे लोकांना कळून नाही दिलं. हे भगवान कृष्ण आहेत, हे देवांचे देव आदिदासपती आहेत, ब्रह्मदेव यांच्या अंकित आहे, इंद्र यांच्या अंकित आहे, असं कधीच दाखवून दिलं नाही. सामान्य लोकांमध्ये, सामान्य मित्रमंडळीमध्ये खेळ खेळून दाखवला. आई वडिलांना लहान मुलासारख्या खोड्या करून दाखवल्या. शिक्षकांच्या इथे सुद्धा विद्या ग्रहण करताना दाखवलं नाही मी सर्वज्ञ. सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या. पहा, ओळ काय? मार्गाधारे वर्तावे. तुम्हाला ज्ञान झालं ना, आता जसं जग चाललंय तसं चालावं. विश्व मोहरे लावावे म्हणजे विश्वाला मार्गाला लावावं, चांगल्या मार्गाला. अलौकिक न व्हावे लोकाप्रती. अलौकिक म्हणजे एक विशेष कोणतरी एक वेगळा आहे. हे महाराज बॅनर लावणारे आहेत, हे स्वतः लौकिकात चमकणारे आहेत ते, आणि त्यांच्यापेक्षा एक वेगळा असतो तो मी काही घेत नाही. आपण कशात नसतो बाबा, आपण फुटू नको, आपलं नको, तकलं नको, तरी सुद्धा तो एक वेगळं यांच्यापेक्षा वेगळं वागून दाखवतो. म्हणजे लौकिकातले ते जगापेक्षा आम्ही वेगळे म्हणून चमकण्यासाठी लौकिक दाखवतात आणि हा त्यांच्यावर त्यांचा बाप होऊन बसतो. मी असा नाही बाबा, मी यांच्यापेक्षा वेगळा. असा वेगळेपणा दाखवायचा नाही, तर सामान्य समाजासारखंच वागून मार्ग जया फळे भावभक्ती बळे ते जगाचे मेळे न दिसती. ते जगाच्या मेळ्यासारखे दिसत बी नाही, पण जगात मात्र राहतात. आजही या कंडिशनला तुकाराम महाराज असते.
आणि ते जर संध्याकाळी इकडून निघाले असते रोडवरून खंडोबाकडे राहायला असते तर सगळे लोक म्हणले असते मग महाराज आज काय कुठं भारी नाही वाटतं. म्हणजे त्या त्या असं वाटलंच का त्यांना मग आज कुठं काय कार्यक्रम नाही वाटतं आज मोकळीच म्हणायचं किंवा कीर्तनाला निघाल की हरी हरी चालले काय. त्यांना एक विशेष वाटलं नसतं त्याचं कारण त्यांनी विशेषपणा दाखवला. भगवान कृष्णाने कोणाला कळून नाही दिलं ना ब्रह्मदेवाला कळून दिलं, इंद्राला कळून दिलं हा देव आहे, आई वडिलांना कळून नाही दिलं, मित्रमंडळींना कळून नाही दिलं. असं अलौकिक न व्हावे सामान्य लोकांप्रमाणेच राहावं. त्याचप्रमाणे कर्माचे आचरण करून चित्तशुद्धी होण्याचे पूर्वी त्यांना नैष्कर्म्य ब्रह्मस्थितीचे ज्ञानही सांगू नये. उगं त्यांना कर्मापासून बाजूला करायचं आणि ते ज्ञान सांगायचं तसं बी नाही. त्यांना या राहतीतूनच तिथपर्यंत घेऊन जायचे. असे जे लहान मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते ते पक्वान्ने कसे बरी खाणार. या ओळीचा जरा सांप्रदायिक कर्मठ सांप्रदायिक लोकांनी वेगळा अर्थ केला. ते म्हणले यांना कशाला ज्ञान सांगायचं. 26 नंबरचा श्लोक गीतेचा आणि याच्यावर स्वामी विवेकानंदांनी ऑब्जेक्शन घेतलेले या श्लोकावर सुद्धा. काय उंची असेल या लोकांची. तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलीला आम्ही अर्थ इतका साधला बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. वेद भगवंताच्या निश्वासातून झाले आणि आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. वेदाचा तो अर्थ आम्हाच ठाव आणि अरण्य वाव भार माथा म्हणजे बोजे काय घोडे काय थोडे वागवतात ओझे. कोणावर ऑब्जेक्शन घेतले ब्राह्मणांवर का वेदावर ऑब्जेक्शन घेतले. कोणावर ऑब्जेक्शन घेतली काय नाही वेदावर. वेदाचं काय आम्हाला घेणं देणं नाही बस आम्हाला त्याच्यातलं तात्पर्य कळलेले नाम घेऊन ते निश्वासातून भगवंताच्या मुखातून आणि तू मानत नाही आणि प्राकृतमध्ये तर मराठीमध्ये बनवतोस तू. 26 नंबरचा श्लोक सांगतो अज्ञानी माणसाला हा ज्ञान मार्ग मुळीच सांगू नको. स्वामी विवेकानंद म्हणतात मला हे वाक्य कोणत्याही प्रकाराने पटत नाही. याच्यावर विश्लेषण जरी असं असलं तरी असं कसं काय होईल. ते काय म्हणतात पहा मोठ्या आयासाने पक्वान्ने कसे बरे खाणार म्हणून अर्जुना त्या तहान्या मुलाला ते देऊ नये. तसे शास्त्र कर्माचरण करण्यास जो अनाधिकारी आहे त्याला ज्ञानमार्गाची थोरवी नैष्कर्म्यतेचा थट्टेने सुद्धा सांगून प्रगट करू नयेत. त्याला सत्कर्माचेच आचरण करायला हवावे. त्याला हे ज्ञानमार्ग सांगू नको थट्टेने सुद्धा नाही तर त्याचा उलट प्रकार होईल. स्वामी विवेकानंद दृष्टांत देतात व्यवहारातला. हे बाबा हो 50 वर्ष झालं तो बंगला अंधारात आहे तिथे कोणी लाईट पेटवली नाही आणि आता तिथे उगाच उजेड करू नका नाही तर अजूनच अंधार होईल. पा होईल का असं. 50 वर्ष झाले बंगला पेटले बंद आहे बंदिस्त अंधार आहे तिथं आणि तिथे प्रकाश दाखवू नका बरं नाही तर प्रकाश दाखवले अजून काय होईल. असं होईल का. कोणत्या श्लोकावर कोण ऑब्जेक्शन देतो काय उंची असेल त्या महात्म्यांची ते पण आपल्याला कळायला पाहिजे. नाही तर आपण लगेच म्हणू हो गीतेवर बोलायला लागला टीका करून. अहो रामावर ऑब्जेक्शन घेतलं होतं हनुमंतरायांनी. असं जर कोणी कीर्तनकार बाबाला एखाद्याने आडवं लावलं तर मूर्ख लोक म्हणते हे का बसा तुम्ही नका मध्ये बोल. अरे तुम्ही आम्हाला समजेल असं सांगा ना. मी बी मगाशी म्हणलो तुम्हाला एखादी गोष्ट काही कळाली नाही तर तुम्ही विचारा. ती 5 मिनिटात जागेवर सुटण्यास जोगे असेल तर विचारा. जास्तच वेळ लागणार असेल तर मग यांचा वेळ घेण्यापेक्षा आपण नंतर भेटू. गायकवाड कसं नेहमी सांगतात जर पटलं नाही तर कोणाला भेटायचं तर भेटा. मी काय लगेच पडून जाणार आहे असं काय नाही थांबते माझ्याकडे वेळ पुष्कळ. पहा काय मला सांगायचं होतं याच्यातून अजून एक दृष्टांत सांगायचं होतं. हनुमंतरायाने रामावर ऑब्जेक्शन घेतलं. ज्या वेळेला लक्ष्मणाने रावणाचा मुलगा कोण इंद्रजित त्याला मारून टाकलं. आता इंद्रजित ज्याने इंद्रियानं विजय मिळवलाय त्याला मारायला त्याच्याच तोडीचा पाहिला तिथे रामबी नव्हती चालत बरं का. जो 14 वर्ष निराहारीचे ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं आहे. लक्ष्मण झोपला नाही. लक्ष्मण याचा अर्थ मन ते कधीच झोपलं नाही. सतत करावा परमार्थ अहर्निशी आपल्या बोधावर अहर्निशी लक्ष्मण अलर्ट आहे. आणि त्या लक्ष्मणाने त्याला मारलं बरोबर त्याचं शिर जे उडालं ते त्याच्या पत्नीच्याच महालात जाऊन पडलं. सुलोचना की काय दिसून आली. तिथे गेल्यानंतर ती म्हणली कोणी मारलं तुम्हाला. ज्यांनी मारलं त्याचा मी हिसाबच करते माझ्या बापाकडेच जाते. ती मागच्या जन्मात तिचा बाप शेष होता शेष अवतार म्हणजे त्याचीच मदत घेतो म्हणजे ज्यांनी फारशा पाडलाय त्याच्याकडे बघते. तर ते शिर बोलायला लागलं तू ज्याच्याकडे मदत मागायला जाणार आहे त्यानेच हा प्रताप केलेला आहे. कारण लक्ष्मण कोणाचा अवतार आता काय तू मदत करा जाणार नाही म्हणली तरी मी जाणार. आणि मग बाबा म्हणतात सगळं कॉन्फिडन्स बसवली मिटिंग लावली
मिटिंग लावायची नसती, पण लावली, मिटिंग लावली, आपल्याला माहिती काय होतं, भांडण तर नाही, याच्यापेक्षा काय होत नाही, नाही तर उगेच चुकीचाच निर्णय निघतो. आणि मिटिंग लावली, मिटिंग लावलेली ज्या विषयाला तेच आले नाही गैरहजर, मिटिंग ज्याच्यासाठी लावायची तेच विषयाला ते नाही आले. आणि मग हनुमंतरायांनी मिटिंग भरवल्यानंतर, सगळे मिटिंग भरल्यानंतर म्हणले शेषाची मुलगी ही, आणि बाबांच्या भाषेत राम सुद्धा पगळले, लिकीला राणकं बघू आणि म्हणले, आणि जावायला उठवायचं ठरलं. आणि मग सगळं ठरल्यानंतर त्या मिटिंग मधून हनुमंतराय उठले, निघाले बाजूला. ते म्हणले काय झालं, तुम्ही का उठले, काय झालं? म्हणले आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही. कोणाचा निर्णय मान्य नाही? काय करताय? अरे होतं प्रसंगानुसार, होतं प्रत्येकाकडून काही ना काही, मायाच्या आरी कोण कोण जातं, पण आपण पाहतो मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेला आणि फसलाच होता ना, पण त्याच्या शिष्याने जाऊन काढलं. असं करायचं ना, गुरुने आपल्याला काढलं, आपण गुरुला काढायचं जर कुठं चिखलात गुतायला लागलं तर. हा संप्रदाय, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळे आनंद, किंवा अजून एकमेका आणि अवघे जरूर सुपंत, एक जर घासरा लागला तर त्याने त्याला काढायचं, तो घासरा. कारण इथं शहाणपणा कोणाचं चालत नाही, देवाच्या मायेच्या पुढं कोणाचं काही टिकावं लागत नाही. तो भल्या भल्यांना परत नेश नाबूद करतो. नारद की तो आयशी बनी नारदी करून टाकली डायरेक्ट, अशी चांगली. आणि मग राम भगवंतांनी बोलवलं, म्हणजे का पटत नाही निर्णय? म्हणे आणा वाल्मिकी रामायण, आणि त्याच्यात पहा म्हणे काय लिहिलंय. त्याच्यात लिहिलंय रामाने रावणाला मारायचं, लक्ष्मणाने इंद्रजिताला मारायचं, पुढे कंसात जसं इथे नाना मारा साखरे लिहितात तसं लिहिलंय का? त्याला नंतर जिवंत करायचं. म्हणले तसं काही लिहिलं नाही, द्या ठेवून. म्हणले मग हे आम्हाला निर्णय मान्य नाही. सातबाऱ्याप्रमाणे चाललं पाहिजे, धर्मग्रंथाप्रमाणे आपलं चाललं पाहिजे. त्याच्यात काही त्रुटी असेल तर सुधारायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. वा, इथं या दृष्टांतावर, ह्या श्लोकावर स्वामी विवेकानंदांनी ऑब्जेक्शन घेतलं. सांगून टाकायचं त्यांचं मन, आपल्या बाबांचं तेच मत होतं. देऊन टाकायचं, मेघवृष्टीने करावा वर्षाव, पण गुरुने शिष्य न करावा. म्हणजे बोध तर करायचा, द्यायचा, पण हा माझा शिष्य, मी याचा गुरु, हे डोक्यात ठेवायचं. मेघ न पाहे हा गंधरी आणि शेत, मेघ आणि शेतातच पडलं पाहिजे, असं काय नाही. गाण्याच्या ठिकाणी पडलं तरी ती चकाचक करून टाकी, तसं नाम देत राहायचं. पहा, म्हणून अर्जुना तान्या मुलाला ते देऊ नये, तसे यथाशास्त्र कर्माचरण करण्यात जो अनधिकारी आहे त्याला ज्ञान मार्गाची थोरवी नैष्कर्माने थट्टेने सुद्धा सांगून प्रगट करू नये, त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे. म्हणजे काही काही लोक खरंच हुशार आहेत, पण त्यांना त्याच वाट्याला लावले. जसे महाराज लोक पंढरपूरला जर बसले का मंदिरामध्ये जाऊन, त्यांच्या जो पाया पडायचा आहे त्याला ते विचारतात, मग झालं का दर्शन? आता दर्शन किती तास उभं राहायला लागणार? 35-36 तास उभं राहायला लागेल. बाबा तुमचं झालं का दर्शन? मी नाही दर्शन करू, मी आपली चोपडी घेऊन इथे येतो फक्त तारखा घ्यायला आणि जायला, बाकी काय. तुम्ही दर्शनाला आले, लागले लाईनीला उभं तुम्ही. अरे तुम्ही विचार ऐका संताचे. जर गेलेच पंढरपूरला तर लाईनीत उभी न करू. पंढरपूरची वारी याच्यासाठी, आळंदीची वारी याच्यासाठी होतील संताची भेटी. सांगू सुखाच्या, म्हणजे आत्मज्ञानाच्या गोष्टी सांगू, त्याच्यासाठी वारीला जायचं. आणि तिथं जाऊन जर तुम्ही दर्शनाला लाईनला, कोण कपडे खरेदी करायला चालले, कोण कशाला चालले, कोण वस्त्र आणायला चालले, कोण घोंगडे आणायला चालले, कोण बांगडे आणायला चालले, काही वारी आहे का ती? जत्रेला गेल्यासारखंच ते होणार आहे. त्या सत्कर्माचेच, आणि म्हणून त्याला सत्कर्माचेच आचरण करायला होते. आणि एक दिवशी तो म्हणजे चालेल एवढ्या वेळेला पंढरपूरला आलं, मग काय आपल्याला आत्मज्ञान नाही? जे बाबा आज सकाळी यांना अनुग्रह द्यायला गेले ते म्हणले असं वाटलं पाहिजे, तृप्ती झाली पाहिजे. मी भरपूर ठिकाणी साधना केली, भरपूर ठिकाणी केलं, पण माझी तृप्ती झाली पाहिजे. असं काहीतरी जेवतो कशासाठी आपण? तृप्ती होण्यासाठी. आणि तृप्ती झाल्या मग साधने आपैशी सरती, मग चिंतन झालं, ईश्वराची भेट झाली, मग चिंतन करायची गरज नाही, मग भजन पूजन करायची गरज नाही, पण तो सामान्य समाजाला दिशा देण्यासाठी करतो. त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे, त्याला सत्कर्माचीच प्रशंसा करावी, आणि निष्काम झालेल्या पुरुषांनी सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. केवळ लोककल्याणाकरता सिद्ध पुरुषांनी कर्मयोगाचे आचरण केले असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आपल्या बाबांचं वाक्य प्रत्येकाच्या घरी आलं, हो भाऊ ड्युटीवर जा बरं का, ड्युटी व्यवस्थित करा. म्हणजे दोन अर्थ आहेत त्याच्यामध्ये. एक तुमच्या कर्माची ड्युटी आहे ती बी करा, आणि दुसरी बी एक ड्युटी आहे आपली. कोणती? वर जायचं खाली यायचं, म्हणजे 4थ्या माळ्यावर जायचं, 5व्या माळ्यावर जायचं, 2ऱ्या माळ्यावर जायचं, 1ल्या माळ्यावर गॅलरीत जायचं, वर जायचं खाली यायचं का? कुठं जायचं खाली वर? नामस्मरण जो चिंतनाचा जो सारखा चाललेला आहे ओघ आहे, अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेच माणसाने अनुसंधान ठेवायचं. आणि ते न करता जर व्रत कैवल्य करतात तर त्याला भागवतामधली ओळ दौडवणी श्वासोश्वास व्यर्थच करते उपवास. श्वासोश्वास काय म्हणतोय आता?
श्वास म्हणतो सो हम, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे. त्याच्यावर माझं त्याच्यावर हे झालेलं आहे. रावणाने रामाच्या वृत्तीला स्थितीला ताब्यात आणून ठेवलं. तो म्हणतो मी देह आहे, मी संपदांडे, मी देह आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी ड्रायव्हर आहे, मी कंडक्टर आहे, मी डॉक्टर आहे, मी व्यापारी आहे. हा त्याच्यावर आलेला काय आहे, त्याच्यावर आवरण आलेले, ते आवरण बाजूला करायचं. बहुरूप्याने जरी कर्म करायचं, पण कसं करायचं. आता आपलं कर्म जर आपण कामधंद्यात असं करत असेल, सगळे तुम्ही फ्रूट विकताना, आम्ही रिक्षा चालवताना, हे स्वयंपाक करत असताना, ज्याचा जो व्यवहार करत असेल त्यांनी कसं करायचं. उदाहरण देता माऊली बहुरूप्याने जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्याच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो. एका दगडात दोन पक्षी ठातील. बहुरूपी कधी कधी राणी बी होतो. पहिली राणी बाई नव्हती होत, पुरुषच राणीचं काम करायचं. तरी ती का राणी होती का? तशी ती स्त्री बी नाहीत आणि पुरुष बी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कर्म करत असताना कर्म असं करायचं. आता समजा आपण टीव्ही मध्ये आपल्या याच्यामध्ये जर नाटकात किंवा तमाशात झालोच राजा, तर आपण तेव्हा कुठपर्यंत राजा. तमाशा नाटक संपत स्टेजच्या खाली उतरल्यावर राजा व्हायचं नाही. तसं हे नाटक म्हणून करायचंय. आता हा आपलं कर्म चाललंय, आपण संसार करतो, नाटक म्हणून करतोय का खरं खरं करतोय? हा, ते म्हणतात नाटक म्हणून करतोय. अजून आमचंच खरं खरं चाललंय सगळं, तर तुमचं केव्हा नाटक होणार आहे? अरे आईसा नट नाट्य खेळ. माऊलीला मारलं विसोबा खेचरानी, माऊलीने चाटी बंद केली. आता या समाजाची संबंध नाही ठेवायचा. मुक्त काय म्हणले, काय येळ लागले का तुम्हाला? हे का खरं आहे का? याने तुम्हाला त्रास दिला आणि तुम्ही तो त्रास सोचला. अरे नाटक आहे. आईसा नट नाट्य खेळ स्थिर नाही. एक वेळ रघुवीर खेळकर तमाशामध्ये शिपाई होतो आणि तो दुसरा राजा होतो, आणि राजा शिपायाला हंटर मारतोय. आईसा नट नाट्य खेळ स्थिर नाही. एक वेळ तमाशा फिरला, संपला, रघुवीर खेळकर राजा आहे आणि तो नोकर आहे. आणि तमाशामध्ये हा नाटक राजा आहे आणि तो नोकर आहे. तसलंच यार नाटक चाललोय तोपर्यंत हा देव आहे आणि तो भक्त आहे. तमाशा संपला का दोघं सारखेच आहेत, एकत्रच पार राहायचं. जसं आता आपण पाहतो राजकारणी लोकांचं, मिटिंगला लागलं का एकमेकाच्या विरोधात बोलणार, पण एकत्र आल्यानंतर वैरभाव संपला, चहा पाणी नाश्ता कसं काय बरं हे चाललंय. बघा त्यांना कशी युक्ती प्राप्त झाली. ती युक्ती आपल्याला संसारात प्राप्त झाली म्हणजे काम झालं. लोकांना बतावणी योग्य आहे असे दाखवण्याकरता ते वागतात, वास्तविक नसतं. आता तीच कर्मे कशी बाधक होतात असे म्हणशील तर ऐक. अर्जुन असे पहा की दुसऱ्याचे ओझे, काय वाक्य सांगितलं. आता ही कर्म करतो ही माझी आहेत, नाही माझी कर्म. ही कंपनीचं राहणाऱ्याला कळेल. कंपनीचा प्रॉफिट झाला तरी तो म्हणतो, आमच्या साहेब म्हणायचे बीएसटीची खूप प्रॉफिट झालाय, बीएसटीची खूप प्रॉफिट झालाय. म्हणून बीएसटीचा खूप फायदा झाला म्हणून काही हा सगळा फायदा यांना नाही झाला, त्यातला काही पर्सेंटेज यांना भेटणार पण सगळ्याने. आणि बीएसटी जर लॉस झाली काही पर्सेंटेज सुद्धा यांना फायदा नाही भेटणार, जो जेवढा द्यायचं. आता याचा अपोजिट आहे. जर बीएसटी लॉस झाली तर यांच्या पगारातून काही पैसे कापणार आहेत का? तेवढा आहे तेवढाच जाणार, तेवढा आहे तेवढाच जाणार आहे. तिथं काहीच कमी जास्त नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात इथं असे कर्म आपलं नाहीच आहे, त्याच्याशी आपण तादात्म्य जोडायचं नाही. फायदा बी नाही, नुकसान बी नाही, पण ते आपले हे आपलं म्हटलं तर कसं दुःखाला कारण आहे. पहा अर्जुन असे पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतली तर आपली मान त्या भाराने दडपून जाऊन अवघडणार नाही का? सांग बरे. प्रश्नचिन्ह. तसं प्रकृतीचं कर्म शरीर कर्म करतं आणि मी म्हणतो मी केलं. मी आत्मा आहे, मी शुद्ध चैतन्य आहे आणि शरीर आहे. शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळं आहे. मंदिर वेगळं आहे आणि मंदिरातला देव वेगळा आहे. मंदिराची भिंत पडली म्हणजे देवाला काही फटका लागत नाही. तसा आपला एखादा हात तुटला तरी आपण मेलो असं म्हणत नाही. माझा हात तुटला का मी तुटला म्हणतो. तसं शरीराचं कर्म माझं आहे असं म्हणल्यानंतर जीव दडपून जातोय त्याच्या खाली. दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेतलं का मान मात्र अडखळणार. आता दृष्टांत जाऊन सिद्धांत सांगतात त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे, या शरीराच्या गुणामुळे बरी वाईट कर्मे होतात. कशी बरी वाईट? सगळं चांगलंच होईल असं कधीतरी एखाद्या वेळेला चुकणार आपण पण, आणि आपण चुकणार ही प्रासंगिकता नाही. त्या जसं आपण एखादी मालिका पाहतो ही बाई तर कशाला असं आगाऊपणा करते, या माणसाने ह्या हिरोनी तर कशाला नाटक करायचं, ते 100 जण आहेत कशाला लढाई करायची, गपचूप निघून जायचं. आता ते का हिरोनी ठरवले का तिथं बोलायचं आणि त्यांच्या शिजून जायचं? कोणी ठरवले? ते डायरेक्टरने ठरवले. तसं आपण काय करायचं थोडी काय ठरवलेले. डायरेक्टरनी सगळा चित्रपट दाखवलेला आहे. आजच्या हिरोला सांगितलं हे काम करशील ना व्यवस्थित,
असंच करावं लागत. तू म्हणशील माझ्या मनाने उडी मारील तसं जमायचं नाही. मग आता जसं डायरेक्टरनी सांगितलं तसंच बोलायचं. हा जर पदार्थ बोलायला लागलं तर जमल का? तसं आपलं काही नाही, आपलं शेष कर्म आहे तेच भोगावं लागणार आपल्याला. आपण नाही म्हटलं 4थ्या अध्यायात होणार आहे. एखाद्या वेळेला ज्ञानी माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. का? तर त्याचे शरीर आहे ना त्याला बलात्काराने बळजबरीने तिकडे घेऊन जातात. त्याला सगळं कळतं. आता तंबाखू खाणाऱ्याला माहित नाही का कॅन्सर रोग होतो? मशीर लावणारा माहित नाही का कॅन्सर रोग होतो? बरं त्याला कळत नसेल, त्याच्या घरातली सांगत नसतील का तुम्ही तंबाखू सोडून द्या? मला कितीतरी जण म्हणले, माझ्या जोडीदारांच्या घरी गेलो त्यांच्या बायकांनी सांगितले तुम्ही महाराज एवढं करा यांची तंबाखू सोडून द्या. ते आमचे एक जोडीदार म्हणले मंडळीला सोडील पण तंबाखू सोडणार. पण सोडली बरं का, पण सोडली. म्हणजे माहिती असून सुद्धा तो का असा वागतो? अहो आदत से मजबूर आहे बिचारा, क्या करेगा हो. त्याला त्याची लागणच झाली तर तो काय करणार आहे आता? तसंच आहे, विषयाच्या अधीन झालेला जीव त्याच्या पूर्वसंस्कारानुसार कर्म घडतात. पहा सिद्धांत देतात त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे बरी वाईट कर्मे होतात. त्याचा करता मीच आहे असे आज्ञ मनुष्य बुद्धिभ्रमाने म्हणतो. ज्याला ज्ञान नाही आत्म्याबद्दल तो म्हणतो मी कर्म करतो, आणि ज्याला आत्म्याचं ज्ञान आहे म्हणतो मी काही केलंच नाही, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपले वेचणार नाही. अशा रीतीने देहांकार धारण करणारा, देहात्म भ्रांतीस पावलेला व स्वतःच मर्यादित समजणारा. आता आपण मर्यादित आहेत का व्यापक आहे का? तुकाराम महाराज एकटेच आहे. अनुरेनुया ठोकडा, अनुरेनुया ठोकडा, अनुरेनुया ठोकडा. तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेनुया ठोकडा, अनुरेनुया ठोकडा. तुकाराम महाराज एकटे आकाश एवढी, आणि आम्ही का पोटा खाली आलो का बाबा म्हणतात? कुत्री मांजरी आकाश एवढी आहे. हा आमच्या संप्रदायाचा, आमच्या संत मालिकेचा सिद्धांत आहे. कुत्री सुद्धा आकाश एवढी. हा सिद्धांत पैठण मध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विद्वानांच्या डोक्यात घातला. हा ज्ञाना नावाचा रेडा आहे ना, तो सुद्धा अनुरेणू ठोकडा आकाश एवढा आहे. त्याच्या नाकातून जाणारा जो श्वास आहे तो ओंकाराचा ध्वनी सारखा घोष करतो. सारखा आपल्या तुमच्या आमच्या नाकातून ओंकाराच्या ध्वनीचा घोष चालू आहे. तो आपण नाही करत. म्या हलविल्या प्राणू हले जगाशी चालिता मी चिकू. तो देव आपला चालवतो. खायचं आपल्या हातात आहे, पाहायचं आपल्या हातात आहे, पण श्वास घ्यायचा आपल्या हातात नाही. तो ऑटोमॅटिक तो ईश्वर चालवतो. त्याच्या मनात आलं का लगेच लाईन कट. मग कुठून आकडा टाकून घ्या, नाही तर काय पैसे दाबून बी नाही ती लाईन चालू होत. बाकी सगळ्या लाईनी चालू होती, पण ही लाईन चालू होत. 2 दिवस जरी ठेवलं त्याला कशावर ठेवतात? ऑक्सिजन ठेवलं तरी तो म्हणते नाही ऍक्सेप्ट करत नाही, आता लाईन चालू होणार नाही, लाईन कट गेली. किती पैसे असले तरी सांगा. तो सारखा ओंकाराचा ध्वनी चालू आहे, आणि तो त्या जीवाला म्हणतो तूच ब्रह्म आहे. सोम सोम. तो ओंकार म्हणतो सोम तूच ब्रह्म. पण त्या रेड्याला नाही कळणार असं म्हणणं सुद्धा मला आता कधी कधी वाटतं. त्या रेड्याला कळालं, पण माणसाला कळालं. रेड्याला कळालं. त्या रेड्याला ज्या दिवशी अनुग्रह झाला, ज्या दिवशी दिव्य दृष्टी भेटली, त्या दिवशी म्हणला आता मी पाणी वाहायचं काम करणार नाही, आता मी ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर फिरणार. पा आमच्या राजू बाबांनी मला सांगितले, महाराज माझी गाडी नील झाली, आता मी तुमच्या बरोबर कधी बी कुठे फिरल. आणि गोल्डे बाबा म्हणले मी गाडी घेतली, नील नाही झाली तरी मी फिरलो दे महाराज, काय काळजी करू नका. फिरणार गाडी नील होणार आहे ती का? नील आपण करणार आहे का? जी नीलच आहे पहिली, आपणच बरं चिटकून घेतले माझी माझी. हे माऊली आले आहे का रे? पैठण मधली जी सभा चालू होती तिथं माऊली आले, तर इथं बी लगेच माऊली आले. पहा हा शरीर. आणि तो श्वास जो चालू आहे तो आपल्या नाकातून चाललेला आहे. अशा रीतीने देहांकाराने धारण करणारा, देहात्म भ्रांतीस पावलेला, स्वतःच मर्यादित समजणारा, परिच्छिन्न भ्रांतीस पावलेला, जो स्वतःला संकुचित समजतो. मग आपल्या बाबांनी शुद्ध उदाहरण सांगितलं. तुकाराम महाराज आकाश एवढे होते आणि तुम्ही नाहीत का?
तुम्ही पोटाखाली आलेत का? तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू तुमच्या पुरता एका जगभर आहे. तुम्ही घेणारा श्वास संकुचित आहे का व्यापक आहे? तुम्ही घेतलेला श्वास अख्ख्या जगातून घेतलाय आणि सोडलेला अख्ख्या जगात सोडलेला. जर हे प्रश्नाचं उत्तर दिलं आणि एखाद्या समोरच्या ताईला नाही तर दादाला विचारलं, सांगा तुमचा पुरता श्वास आहे मर्यादित का जगभर आहे? जर एखादा म्हणला माझ्या पुरता मर्यादित आहे तर बाबा म्हणायची सांग देवाचीच अवलाद आहे. आपलं तोंडावं म्हणणं सोपं आहे का? ते म्हणजे आता लय शहाणं समजायला लागलं. आता घाबरायचं काय? तू का म्हणे साधू बोले खडगदार होतं ते अंतर दुर्जनाच्या, आम्हाला काय करायची? तू गायकवाड त्या म्हणतात ना, तुमची मुलगी मला करायची आणि माझी तर मला तुम्हाला मुळीच द्यायची नाही. इथं का बांधायला बांध नाही, पण जे जे तू का म्हणे सत्य सांगे येऊ रागे येते ते काय घेतले नाही आम्हाला. आमची ड्युटी आम्ही केली पाहिजे ना, कारण धर्माचे इथं बसणाऱ्याच्या धर्माचं पालन आहे. खालच्याला पटू नाही तर नाही पटू, जे सत्य आहे ते सांगितलंच पाहिजे. पोस्टमनच्या हातात पत्र भेटलं आणि सांगितलं, पोस्टमन नाही आता तारच जर आली डायरेक्ट तुमची अमुक अमुक खलास झाला आणि तो म्हणला मला वाईट वाटतं याला सांगायला, नको सांगायला, याला सांगायचं शिरेश आहे. जमल सांगून शिरेश म्हणलं तर म्हणून उद्या सकाळी जाता येईल आणि गेलं म्हणलं लगेच गाडीत बसून मग जसा आहे तसाच निरोध सांगायचा, त्याच्यामध्ये काही मिसळ करायची नाही. पहा ते म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा आकाश एवढं, कारण श्वास म्हणजे आम्ही आहे, ते चैतन्य म्हणजे आम्ही आहे, शरीर म्हणजे आम्ही नाही. शरीर म्हणून तुकोबराय सुद्धा आकाश एवढे नव्हते. तत्वरूपाने तुकाराम महाराज आकाश एवढे, तत्वरूपाने रेडा आकाश एवढा आहे आणि तत्वरूपाने तुम्ही आम्ही सुद्धा आकाश एवढे आहेत. पण माणसाच्याच योनीत ह्या सगळ्या गोष्टी कळेल. इतर योनीच्या ठाई हा कुत्र्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे, तो सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, पण त्याला बुद्धी तत्व दिलेलं नाही. त्याला ती त्याची भोग प्रधान योनी आहे आणि आम्हाला त्या प्रधान योनी. मग आम्हाला कळलं ना, जो विष आणि अमृत याचा फरक जाणतो त्याने अमृत टाकवेल का? पण आपल्याकडून अमृताला हेळसांड होती. अमृत नको, अमृत नको, विष नाही घेत एवढं तर कळालंय आता, पण अमृत नको म्हणून काय म्हणतो, अमृत जास्त नको म्हणतो, बस हिसाबाने घेऊ थोडं 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 थोडं. हो बा सगळंच आपल्याकडून हे झालं पाहिजे. केवळ आपल्याकडून परिच्छिन्न भ्रांतीस पावलेला जो मूर्ख त्या नैष्कर्म्य स्थितीचा गुढ तत्व ज्ञानरूप परमार्थ केव्हाही उघड करू नये, याला परमार्थ म्हणतात. नैष्कर्म्य स्थितीचा कसं वागायचं, काय करायचं करू नये, कारण त्याला अनाधिकारामुळे परमार्थ तत्व कळणार नाही, त्याची योग्यता नाही, त्याची योग्यता नाही. किती वेळा तरी पाहिलं जाधव साहेब म्हणले हो काही घाबरायचं नाही, ही काही लोक म्हणायचे अनुग्रह द्यायला घाबरायचं. ते म्हणले सगळ्यांना देत जायचं, खाणारा पिणारा आपलं काय नुकसान आहे, आपण फक्त डोक्यात ठेवायचं नाही. आणि तो वाईट वागला तर त्याचं काय आपल्याला काय चिटकणार आहे? तो आपल्याला कळलं नाही मी आत्मा आहे, मला काहीच चिटकू शकत नाही, तेच तिथे चुकीचं वागल्यावर काय करू? तेव्हा गुरुला भोगावं लागतं. कसलं गुरु कसलाशी, जो गुरु म्हणून स्वतःला स्वीकारतो त्याला मात्र भोगावं, कारण त्यांनी घेतलंय ना त्याच्याकडून काय काय घेतलंय, बिजा काय घेतल्या, अमुक घेतलंय आणि त्याचं जर काम नाही केलं तर मग भोगावं लागेल. ड्युटीवर जर असताना जर तुम्ही ज्ञानेश्वरीला आले तिकडं घोटाळा झाल्यावर मग भोगावं लागेल, कारण बेनिफिट घेता ना त्याचा आणि ड्युटी करत नाही, मग मात्र त्या कर्माची शिक्षा भोगावं लागणार तुम्हाला. कारण अनाधिकारामुळे परमार्थ तत्व कळणार नाही, कारण तो कर्मापासून भ्रष्ट मात्र होईल. हे राहू दे, प्रस्तुत तुझे हित कशात आहे हे तुला सांगतो, तू लक्ष देऊ नाही. ते असे की ज्यामुळे ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तो प्रकृती भाव देह अभिमान तत्वज्ञानाच्या ठिकाणी मुळीच नसतो. पुन्हा तत्वज्ञानाचा उपदेश आहे, देह वेगळा आहे आत्मा वेगळा आहे असं सांगायचं काम चालू. शरीर वेगळं कर्म करतं आणि आत्मा काहीच करत नाही, आत्मा अलिप्त. मंदिरातली पोकळी काहीच करत नाही, या मंडपातली पोकळी काहीच करत नाही. कर्म आपण येऊन जाऊन करतो, तिला काहीच स्पर्श होत नाही. इथं आता लग्न केलं तरी या पोकळीला काही त्याच्याशी संबंध नाही, आणि तर ज्ञानेश्वरी चालली तरी संबंध नाही, आणि तर दारूतून गटरयामुषा जरी साजरी केली तरी या पोकळीला काही संबंध नाही. तसं या देहात असणारं जे चैतन्य शुद्ध आहे त्याला काही स्पर्श करू शकत नाही. तो अग्नी स्वरूप आहे असा यज्ञ सांगितला. आपण जो यज्ञ करतो त्या यज्ञाला काही चिटकून राहत नाही. यज्ञ सगळं तो अग्नी सगळं जाळून राख करतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, काही शिल्लक ठेवत नाही. असा आत्मा आहे आणि देह मात्र कर्म करतो. पण आत्मा जीवात्मा होतो, स्वतःला संकुचित समजतो आणि त्याला समजतो मी केलं तर हे दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घेतलं, मग मात्र भोगावं लागतं. देहाभिमान असे असल्यामुळे त्याला सर्व कर्मे उत्पन्न होतो. तो प्रकृती भाव देहाभिमान तत्वज्ञानाच्या ठिकाणी मुळीच नसतो. ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून, मी कीर्तनकार आहे, हा कीर्तनकार अभिमान नाही पाहिजे,
मी गायनाचारी आहे, माझ्या गायनाचार्याला अभंग अनुभव न पाहिजे. मी नियोजन करतो परफेक्ट, हे नाही. मी दान धर्म करतो, हे सांगितलं ह्या हाताचं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही असं जेव्हा म्हणत. तुम्ही जर चांगलं केलं त्याचा गौरव काढतो, तुम्ही वाईट केलं त्याची तर फायली तर मोठे आहेत. मग ते भोगायचं म्हणलं, मग आम्ही नाही हे बी म्हणा आम्ही नाही, ते बी म्हणा आम्ही म्हणा, सुटला. मग तू 8व्या अध्यायात तोच विषय येणारी पा ते. हा हा सांगा. ज्यावेळेस तो आकाशात जातो म्हणजे पुण्य करून, हा इंद्र त्याला बसायला जागा देतो. वा. आणि मग इंद्र त्याच्याकडून सगळं करतो. हा तुम्ही महाराज हे केलं ते केलं. हा मग सगळं सागून झाल्यानंतर म्हणतो तू मी आणला. हा मग परत त्याचं सगळं जागेवरती खंडन होतं. असं ना. मी पण आल्यामुळे असं बरं बरं, किती चांगली गोष्ट आहे. हेच प्रवचनात कीर्तनात सांगायचं असतं, दुसरं काय. आणि हे याच्यासाठी आपल्याकडे वाचन बहुश्रुतपणा पाहिजे. सर्व धर्मग्रंथ आपल्या घरी पाहिजेत, पैसे नसले तरी घ्यायचे आपण. हो, कारण तेच तुम्हाला सोडवणार आहे. ती 4 लाखाची 400 रुपयाचा ग्रंथ तुम्हाला 4 कोटी देऊन सुद्धा कोणी तो बोध देणार नाही. तुम्हाला कोणत्या औषधाने गुणी सांगता नाही. डॉक्टर 4-5 गोळ्या देत होते, नाही झाल्या तर चेंज करू, नाही झाल्या तर चेंज करू. मग कसं वागायचं काय. आता ययाती राजात यांना माहिती आहे म्हणलं, हे म्हणतील ययाती सारखं आपण वागायचं नाही तर परत आपण आपल्यात जाऊ, आहे की नाही. म्हणून ज्ञानी देह अभिमान सोडून गुण आणि गुणापासून होणारी कर्मे याचे उल्लंघन करून देहात फक्त साक्षीत्वाने राहून वागतो. तर सगळं पाहतो काय माझं. जसं एखादा शेठ पाहतो कशी कंपनीतली माणसं कामं करतात, तसा हा जीवात्मा शेठ होऊन पाहतो. माझे हात काय काम करतात, माझे डोळे काय पाहतात, माझी जीभ काय करते, काय बोलते, हो कसं काय चाललंय, माझ्या मनाची कशी चलबिचल चालली, असा साक्षीभूताने आत्मा पाहतो. वेगळं शेठ जसा आणि आखी कंपनी वेगळी. देह हे बिगार वाहणारी आणि त्याचा तो शेठ बाजूला बसलेला आहे. म्हणून सूर्यप्रकाशामुळे जरी दृष्टांत देतात समजणार नाही म्हणून सूर्यप्रकाशामुळे जरी प्राणी मात्राचे सर्व व्यवहार होत असले तरी त्या जगाच्या कर्मांनी सूर्य जसा लिप्त होत नाही. काय चोऱ्या केल्या का काय केले, मुर्दे पाडले का काय केलं, काही घेणं देणं नाही सूर्याला. त्याप्रमाणे ते जरी देह धारण करीत असले तरी कोणत्याही देहकर्माने बद्ध होत नाही. ज्ञानी पुरुष या लोकी प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व गुणाच्या सपाट्यात जो सापडतो तोच कर्माने लिप्त होतो. काय गुणाच्या सपाट्यात. तमोगुण झाला तर आपण लगेच लोकांवर करायला लागू. रजोगुण झाला तर विलासी जीवन, बाबा मला काय जमणार नाही, मला नाही आता ज्ञानेश्वरी जमणार, मला नाही पंढरपूर जमणार, मला नाही आयशी वृत्ती बांधल. सत्वगुण झाला तर करू ना आपण. ही कोण म्हणते, तो सेपरेट आहे. पण याच्या काय झालंय, गुणाचं येणं जाणं सारखं गुणक्षोभ चालू आहे. कधी सत्वगुण वर उखाळून येतो, कधी रजगुण येतो, कधी तमोगुण. त्याच्यामुळं प्रकृती ती कार्य करते आणि तो मात्र बाजूला सेपरेट बसलेला आहे, पाहतोय नाटक काय चाललंय. इंद्रिय गुणाच्या अधीन होऊन आपल्या व्यापारात वर्तत असतात. ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो, बघा आता दुसऱ्याचं कर्म मीच करतो असे तो भ्रमाने बळेच मुद्दाम आपल्या अंगावर घेऊन घेतो, तो कर्माने बद्ध होतो. मग आता आपल्याला एवढं सुटायचं सांगितलं आणि गुतायचं सांगितलंय. मग आता आपण सुटायचं करायचं का गुतायचं करायचं. मग लोक गुतायचं करतात का सुटायचं करतात. ऐकून बी देखोनी ऐकून एक अंधबैरे झाले. सगळं माहिती आहे, सगळं कळालंय, पण अंधबैरे झाले आणि मग विषयाचे लंपट बांधून यमपुरीस नेले. म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून ती मला अर्पण करावी, पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर ठेवावी. जे आपल्याकडून बरं वाईट होईल देवा तारी अथवा मारी, तुला जसं करायचं तसं मला कर. 12व्या अध्यायात सरळ सांगितलं. भक्ताचं जीवन कसं आहे, जसं पाणी वाहतंय त्या पाण्याच्या मनावरच नाही मुळीच. मेथीला जायचंय का शेपूला जायचंय का कोथिंबीरीला जायचं ते कोणाच्या मनावर आहे, माळ्याच्या मनावर आहे. तसं माझं जीवन देवा तुझ्या हातात आहे. तुला जिकडं दुरी घेऊन जायची तिकडे घेऊन जा. मी फक्त निमित्त मात्र आहे. हो, माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही. म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून, विहित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म करून ती मला अर्पण करावी, पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर ठेवावी. हे विहित कर्म, ह्या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे मी कर्म करीत आहे अशी अभिमान तू आपल्या चित्तात कदाचित उत्पन्न होऊ देशील, पण तो निर्माण होऊ देऊ नकोस का. एवढे लांब आलोय आम्ही 400 किलोमीटर, आम्हाला काय घरदार आहे का नाही, आणि तिकीट काय लागली का नाही, तुम्हाला काय समजतं का नाही, आणि आम्ही कशासाठी आलोय.
कशासाठी आलो हे ध्यानातच ठेवायचं नाही. आणि जन्माला आलं कशासाठी ते गाढवा ध्यानात नाही ठेवलं आणि एका दिवसात हे लोक बोजा मारतो. तू आयुष्यभर जन्माला आलं का? आयुष्य गेलं लोकांचं म्हणता म्हणता. आयुष्य जात आहे पहा. हे आयुष्य म्हणता म्हणता झाले 40 वर्ष झालं काकडा करतो आणि त्याच्यातलं प्रमाण म्हणता म्हणता आयुष्य गेलं काय. पण हे ज्याच्यानी कधी हे नाही केलं, आत्मपरीक्षण नाही केलं का हे माझं आयुष्य जातंय म्हणून. आयुष्य जात आहे. बरं ही लोक दुसऱ्याच्या नाव खापत. यांना काकडा करायला नको, नुसते झोपून राहतात. अरे आम्ही नुसते झोपून राहतो तर तुम्हाला एवढा राग येतो? मूर्ख आहो तुम्ही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णपणे झोपलेले आहेत. त्याचा आम्हाला राग नसेल का येत? त्याचा राग आल्यानंतर आम्ही बोलणार नाही का? आणि तुम्ही जे आमच्या रागवतात ते आमच्या हितासाठीच आहे ना. मग आम्ही जे रागवतोय ते तुमच्या कशासाठी असणार? आणि आमचं फक्त एका दिवसात लय झालं ते म्हणतात पाठा वाढवून. पाठा वाढण्यासाठी करायची काय? तुम्ही म्हणता आमचा पाठा वाढन म्हणून तुम्ही करता, पण आम्ही म्हणतो तुमच्या मागचं जन्म मरण जावं म्हणून तुम्ही हे करावं. पण ते कर्मच तसं आहे, ते करणारच नाही. तो विहित कर्माच्या फलासाठी मी कर्म करीत आहे असा अभिमान तो आपल्या चित्तात कदाचित उत्पन्न होऊन देशील, पण तो उत्पन्न होऊ देऊ नकोसा. एकदा आम्ही मोडलिमला गेलो. मला सांगितलं द्या नाव प्रवचनकारांची. मग मी दिली सगळ्यांची. आता माझं मी कसं काय लिहिणार? पण आता तिथून पुढे लिहिलं म्हणलं मग आपण लिहावं आपलं विना कसं काय लिहिणार. आणि मग ते सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं कोणी कोणी प्रवचन केली. 2 दिवसांनी जाधव साहेबांचा फोन आला, अहो तुमचं प्रवचनच नाही झालं. म्हणलं साहेब आम्ही प्रवचनासाठी आलोच नव्हतो. आम्ही पांडुरंगाच्या पंढरपूरच्या परमात्म्याचं दर्शन घ्यायला म्हणजे तुमचं दर्शन घ्यायला आम्ही मोडलिमला आलो. काय झालं काय नाही झालं. ते म्हणले असंच झालं पाहिजे. सगळ्या कार्यक्रमांना जायचं. कोणी बोलू ना बोलू आपल्याला जिथं शक्य आहे, पण तिथं अपेक्षा नाही करायची आपलं प्रवचन झालंच पाहिजे, आपलं कीर्तन झालं पाहिजे, आपल्याला बोलत. आम्ही कशाला आलोय? तुम्ही कशाला आले? तुम्ही अनपड छापे म्हणून तुम्हाला इथं आणलंय देवानी शान ओळखण्यासाठी, तुमच्या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी, तुम्ही जगाला सांगण्यासाठी आलेले. आणि ज्या दिवशी तुमची ड्युटी होईल ना, पाहा मी पाहतो कधी कधी ज्या दिवशी तुमची ड्युटी लागणार तिथं गरजेची, तेव्हा भले भले मोठे मोठे म्हणणार तुमचंच झालं पाहिजे महाराज, आमच्या जागेवर तुमचंच झालं पाहिजे. नाही नाही बाबा असं कसं आहे? आम्ही सांगतो म्हणून तुम्हाला करावं लागेल. ती काळाची गरज असणार. तो दिवस उजाडावा तेवढी पात्रता आपली वाढवावी. लोक म्हणली पाहिजे हातापाया करून महाराज तुम्ही कीर्तन करा. हा म्हणतो हो काय माझं काही तुम्ही ठेवती नाही काहीच नाही. काय ठेवायचं तुमचं? काय ऐकायचं? इथे सांगितलं कोणत्याही प्रकारचं तू कशासाठी आलास हे उत्पन्न होऊ देऊ नकोस. तू शरीराच्या स्वाधीन देहासक्त होऊ नकोस. देहाच्या आसक्त होऊ नको. मला हे नाही जमत, मला ते नाही जमत. मला जमत नाही म्हणजे हे कोण वाक्य बोलतं? चैतन्य म्हणतो मला जमत नाही. आणि हे जमत कोणाला नाही? मला तिखट जमत नाही म्हणजे तिखट कोणाला जमत नाही? शरीराला जमत नाही का आत्म्याला जमत नाही? मधले बाबा तर अजून खुलून दृष्टांत सांगतात. मनाचा इथं चैतन्याचा आणि देहाचा चाललंय तिथं मनाचा आणि देहाचा सांगतात. ते म्हणे मनाला वाटली भजी खावी, तो कवड्याला गाडी थांबली, गरम गरम सुगंध मला भजी खावी. भजी खाल्ली, मनाला वाटलं भजी खावी आणि जुलाब कोणाला व्हायला लागली? शरीराला व्हायला लागली. खायला त्याच्या मनाला वाटलं यायला लागलं. तसं होतं. दुसऱ्याचं ओझ तिसऱ्या हो लागतं. तू शरीराच्या स्वाधीन होऊन देहासक्त होऊ नकोस व सर्व इच्छा सोडून दे. सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल धर्म भोगासाठी यथाकाली उपभोग घे. हे वर्म लक्षात ठेवून आता हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगात तू आपली कीर्ती वाढीव. ते क्षत्रियाचा धर्म आहे आणि तुमचा धर्म आहे. संत संप्रदाय निर्माण झाले ना, जन्माला आले तर वीरवृत्ती बांधून करा. इथे वीरवृत्ती कशासाठी? कळंबी माऊली यांना गोरडे बाबाला नेहमी म्हणतात वीरवृत्ती घ्या. त्यांच्या पुढे माईक ठेवला तरी ते वीरवृत्ती घेत नाही लगेच. आणि दुसरे वीरवृत्ती घ्यायला तयार आहे. आमच्याकडे माईक कसा घेत नाही, ओढून घेतात. ही वीरवृत्ती घ्या आणि तुमची कीर्तीचा यशाचा ध्वज जगात प्रसिद्ध करा. काय गोरडे बाबा गातात? भगवंताचं गातात. लोक दुसरं गातात आणि हे देवाचं गातात. तुम्ही इकडे ड्युटी तुमची लावून घ्या. प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे क्षत्रिय असेल, भक्त असेल, वैश्य असेल, जसा जसा असेल तसा तसा. जगात तू आपली कीर्ती वाढीव, स्वधर्माचा महिमा वाढीव आणि या दुर्योधनाधिक दृष्टांच्या भारापासून या पृथ्वीला सोडीव. पार्था आता तू निशंक होऊन आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काहीच बोलू नकोस. अर्जुना हे माझे अबाधित वादातील मत आहे. त्या मत उपदेशाचा जे मोठ्या आदराने स्वीकार करतात
आणि त्याचे श्रद्धापूर्वक आचरण करतात, देव सांगतात जे आपल्याला पटत नाही ती करा म्हणतात. कर्म अशी करा, कर्माचं कर्तृत्व घेऊ नका आणि कर्म मात्र टाकू नका. हा माझा अबाधित सिद्धांत आहे. आणि त्याचा जो आदराने स्वीकार करतात आणि त्याचे श्रद्धापूर्वक जे आचरण करतात ते सकळ कर्माचे आचरण करीत असले तरी कर्मरहित आहेत. सगळं केले, मुर्दे पाडले तरी त्यांनी काहीच केलं नाही. असे तू जाण. म्हणून हे माझे मत, हे कर्म निश्चयाने आचरण्यास योग्य आहे. नाहीतर देहममत्व भ्रांतीने देहाचे पाशात गुंतून इंद्रियाचे लाड पुरवून जे या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात किंवा जे त्याला अगदी सामान्य दर्जाचा समजतात व त्याला तुच्छतेने पाहतात माझ्या उपदेशाकडे, किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती प्रशंसात्मक आहे असे म्हणतात. काय देवाने सांगितलंय, देवाचं ऐकायचं काम आहे, महाराजांचं सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे. झटकलं का फटकलं का निघाले तनातन घरी सगळे, ठीक आहे. ते मोह अविवेक रूपी मद्यपानाने जिंकतात. कशाने? अरुण बाबांना त्या दिवशी आम्ही गेलो इथून सगळं सिमेंटचं करून, तर तिथे एक जण आला आणि दारू पिलेला होता बिचारा. जय हरी महाराज, जय हरी. आजच्याच दिवस बरं का, आजच्याच दिवस, उद्यापासून नाही. उद्यापासून फक्त कुठपर्यंत नाही, गणपती बुडविस्तोपर्यंत नाही तर श्रावण नाही का, परत धडाका चालू. अहो त्याची तरी उतरते ना सकाळी. अहो त्याचं पेलेली तरी उतरली. महाराज जय हरी, जय हरी. आजच्या दिवस चुकलं बरं का, आजच्या दिवस चुकलं. म्हणजे चढली का, उतरलेली आहे त्याची उतरलेलीच आहे. पण इथे उतरतच नाही का. ते मोह अविकृपी मद्यपानाने जिंकलेले भुललेले आहेत व विषयरूपी विष अंगी भिनल्यामुळे त्या विषयाने पूर्ण व्यापलेले आणि अज्ञानरूपी चिखलात रुतलेले आहेत असे निसंशय समज. किती गुंतलेलो आपण चिखलात, कधी सुटणार आपण, केव्हा प्रयत्न करणार आपण. गेले ना आता, कोणाची सगळीच गेली. काहींची काळीची पांढरी झाली, पण त्याच्यात बी हुशार बिलिंदर काळाला बी खडाका देतात, परत पांढरी काळी करतात. कोण लाल करतं, कोण गुलाबी करतंय. आता ज्याची गेली ते टोप घालून ये परत. सांगा बरं, कधी शहाणपणा यायचं आपल्या. गेले ना आता, दिवस चालले भर काय आठवत नाही. कोणी पैसे दिलेले पॅसेंजरचे कधी कधी लक्षात राहत नाही. एक म्हणली 10 आहे, दुसरी म्हणली माझ्याकडे 5 सुट्टे नाही, ती म्हणली 10 देते, तोपर्यंत मी 5 देऊन मोकळून 5च घेऊन खुशीत. आणि आता आपली परिस्थिती आहे. अजून कालांतराने काय आठवणार आहे. गाडगे बाबा म्हणले मी बंडोबाबाचं कीर्तन ऐकलंय. मी म्हणलं बाबा मला बोलायची सवय. मी म्हणलं बाबा मग बंडोबाबांनी कोणता अभंग घेतला होता. ते म्हणले मला काल काय भाजी खाली आठवत नाही, तुम्हाला विचार बंडोबाबांनी कोणता अभंग घेतला होता. सांगा बरं. अरे जवळवरी आपली बुद्धी शाबूत आहे तोपर्यंत करून घ्यायचं. जोपर्यंत तल्लेक आहे तोपर्यंत करायचं. प्रपंच टिरीला पाहिला पळत राहायचं नुसतं. आणि जेव्हा हे करायचं तेव्हा काठीवर आलं म्हणतो नाताला सांभाळायला येतो ह्या मंदिरात. नाताला येऊन घरची म्हणते जा बाबा चाललाय देवळात, तू बी जा. आपण पहिलं तेव्हा देवळात आलो होतो, बारीक होतो तेव्हा बाबा बरोबर. आणि आता नंतर बाबा झाल्यावर येणार देवळात. तोपर्यंत मात्र संसारात सगळा कचरा झाला का मग ती म्हणते जा हाला. पहा की प्रेताच्या हाती दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्मांधाला उजाडले तरी त्या प्रकाशाचा त्याला काही एक उपयोग होत नाही. हे आपलं चरित्र बरं का. जर आपण या स्टेप मध्ये बसत नसेल, आपल्या हातात दिवा दिलाय, आत्मज्ञान दिलं, पण आंधळ्याच्या हातात दिवा देऊन का उपयोग. बाबा महाराज म्हणतात आंधळ्याच्या हातात दिवा दिला, त्याला सांगितलं काय काळजी करू नको, जा गावात म्हणला. तो म्हणला हो पण मला दिसत नाही. म्हणलं दिवा आहे पण मला नाही दिसत. म्हणला तुला नाही दिसत पण दुसरा येऊन धडकल त्याला असं कळलं ना याच्या हातात दिवा म्हणजे माणूस येतो का दिवा आपोआप चालतो असं वाटेल त्याला. म्हणला बरोबर. मग ते पहिलं तरी सात पडत जात होतं, पण दिवा हातात घेतल्यावर बे झडप निघालं. म्हणलं आता काय आम्हाला नाम भेटले, आता आमच्या पुढं कोण नाही, आमच्या संप्रदायाला महान अमुक तमुक. आणि दिवा कधी विजला याला माहितीच नाही आणि चालला बेकडक. आधीच आंधळा दिवा गेला, तिकडून येऊन सायकल आलं जे धडाकलं धडाम दूर. म्हणला काय झालं, तुला दिसत नाही का. म्हणला हा. म्हणला मला नाही दिसत. मग तुला नाही दिसत का. म्हणलं मला काय दिसत. म्हणलं माझ्या हातात कंदील आहे. तो म्हणला येडे हिजलेला आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू. सर्व सांडोनी माझाई, सगळं माझाई सांडून. पण आमच्या गावात परिणताईचं कीर्तन आणि ते काल म्हणायला बिचारे थंडीचे दिवस मफलरी बांधून अजून
त्याच्यातून ऐकायला कमी आणि त्यांनाही सांगायचे. ते म्हणायचे ध्रुवपद काय, ते सर्व सांडोनी महागाई का, ते बाबा म्हणायचे सर्व सांडोनी महागाई वाचे विठ्ठल रुकुमाई, माझं 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 सगळं टाकून द्यायचं, माझं माझं पुढं काय, हे सगळं माहिती आहे तुम्हाला तर. त्याप्रमाणे ते माझ्या उपदेशाला मानित नाहीत आणि ते विचार पुढे गेलं बरंच अगोदरच. पहा की प्रेताच्या हातात दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्मांधाला उजाडले तरी त्याला त्या प्रकाशाचा काही उपयोग होत नाही, अथवा चंद्रदेव किंवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा निष्काम कर्मयोगाचा विचार रुचणार नाही, संताची भाषा पटणार नाही, कळणार नाही. आणि गेल्यावर म्हणणार आम्ही पाहिलं, पाहून काय उपयोगाचे, कितीतरी असेच श्रीपाद बाबांना आम्ही पाहिलं ना, अजून अनुग्रह नाही घेतला, मग काय करायचं पाहून तुला. आम्ही नवीन अनुग्रह घेतलं, नलवडे साहेबांचे छोटे भाऊ ते नंदकुमार नलवडे, ते गावात सांगितलं धडा काम, आपल्या माणूस असं अनुग्रह घेतलं गपच बसत नाही. माळकरी पाहिलं तर त्याला इच्छा येतो, बाबा नाम आहे का, नाम नाही, अहो नाम घ्या ना मग तुम्ही. तो म्हणतो ते नाम गुण नाम का, हा मग राहू द्या तुमचं बरोबर आहे. ते जास्त बोलतच नाही. औरंगाबादच्या गाडीत बसलेले पॅसेंजरला ते सांगायला सुरुवात करतात. तर पॅसेंजर एवढा फायदा आहे तुम्हाला सांगतो, नामाचा एवढा फायदा आहे. त्यांचं काल 27 रुपये बिल झालं आणि ऐकणारा भाविक होता 100च देऊन गेला. हा म्हणलं घेणार, हे म्हणले मी नाही घेणार एवढी. तो म्हणला मी भी घेणार नाही, तुमने इतना ज्ञान दिया है मेरे को, मैं कैसा फुकट ले लू. आता 73 रुपये दिलं, यांची बी चांदी, यांनी लगेच संध्याकाळी काल लगेच मनुके आपल्याला खायला घेऊन आले, शेंगदाणे घेऊन आले, साखरदाणे घेऊन आले, मग स्वतःची 100 घालून. बरं का, धर्म असाच करावा लागतो, तेव्हाच काहीतरी येतं, तेव्हाच काहीतरी करावं लागतं. देतो देव साहेबूत होतो. तसेच अर्जुना ह्या परमार्थापासून पराडमुख आहेत, याला परमार्थ म्हणतात. कर्म आपल्या वाट्याला आलेले ते करायचं, त्याच्यापासून बाजूला व्हायचं नाही, कर्माचं कर्तृत्व घ्यायचं नाही, नामस्मरण करत राहायचं. आणि हे सोडून जर तुम्ही करत असाल तर ह्या परमार्थाला जे विन्मुख आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्याशी बोलू सुद्धा नको. हा तो नरपापी. हा मग नाम ज्याच्याकडे आहे तो नरपापी आहे का ज्याच्याकडे नाही तो विन्मुख कोण राहील? ज्याच्याकडे आहे तो सन्मुख राहील आणि विन्मुख राहील, ज्याच्याकडे नाही त्याचं काय. मग आता आपल्याकडे आहे, आपण विन्मुख आहे का सन्मुख आहे? विन्मुख असेल तर मी देह नाही, मी आत्मा आहे. आणि सन्मुख असेल तर मी देह नाही, आत्मा आहे. उलट झालं ना माझं, असंच झालं. असं काय उलट झालं तेच पुढे चालू राहणार. आणि सन्मुख म्हणजे मी चैतन्य स्वरूप आहे, मी आत्मा आहे, मग काहीच नाही. अर्जुना ह्या परमार्थापासून पराडमुख आहे, त्यांच्याशी तू मुळीच भाषण सुद्धा करू नको. काय ऐकायला जायचं सांगा बरं, कोणाचं कीर्तन ऐकणार आपण? मग कमीत कमी आपण जरी जाऊन सांगितलं माना डुलीत राहायचं, तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, तर आपल्याला आपण सुद्धा त्या मीटिंगमध्ये सामील होतो, म्हणजे त्या मीटिंगला आपलं अनुमोदन असं होतं. म्हणून काही मीटिंगला गेल्यानंतर काय बोलायचं नाही, नाही तर जायचंच नाही, नाही तर उठून जायचं. तुम्ही तिथं माना डोलवल्या, हाला हा म्हणावंच लागेल. आता कौरवांची सभा भरल्यावर पांडवाचं काय चालणार तिथं, जिथं देवाचंच काही चालत नाही. मग असल्या सभेलाच उपस्थित नाही. मुळीच ऐकू नका त्यांचं तोंड सुद्धा पाहू नका. 13व्या अध्यायात सांगितलं, मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचं जे शाहीबाप तोंड पाहत नाही, तसं या परमार्थाला जे विन्मुख आहेत यांचं तोंड सुद्धा तू पाहू नकोस. त्याप्रमाणे ते माझ्या उपदेशाला मानित नाही, तेच या विचारावर भरवसा न ठेवता उलट त्यांची निंदा मात्र करतात. म्हणून सांग बरे, ते उलट निंदा करीत राहतात, त्यांचं पुढं ऐकतात, त्यांचं काय खरंय बा. पतंगाला दीप प्रकाश सहन होईल का? माझं वागणं त्यांना पटणार नाही. उदाहरण देतात, पतंगाला दिव्याचा प्रकाश सहन होईल का? आणि जर त्यांनी मारलीच उडी तर दिवा घालून टाकेल, स्वतः मरून जाईल. पतंग म्हणजे माहिती आहे ना काय? पतंग म्हणजे किडा. ही पोरं किती भाग्यवान हो. माझी पोरं खेळतात, चकाट्या मारतात, कोणती पाहतोय. माझी म्हणजे माझ्या बरोबर तुमची बी आलेली आहे, फक्त एवढी 2-4 सोडली म्हणजे. काय भाग्यवान आहे हे ताई, किती भाग्यवान आहे. यांनी लग्नाच्या अगोदर ऐकलेले आहे म्हणल्यानंतर आपल्या माहिती पुढे गेलं किती भानगडी काय 12 भानगडी वाढतात. तिथं आपला असं होतं, उगत केलं पळून जाऊ का काय काय करू. त्यावेळेला हे कामाला येणार आहे. हा बोध त्यावेळेला कामाला येणार आहे. ज्यावेळेला प्रसंग येणार त्या प्रसंगाची तयारी करायची. प्रसंगाची तयारी सगळी करायची माहिती. मेडिक्लेम काढता का? मेडिक्लेम जा पडले पाहिजे, माळ घाल पहिली, मेडिक्लेम काढायला चाललाय. तुमच्या घरातले कोणी आजारी पडलं म्हणजे पहिले आजारी पाडायचं आम्हाला तेच लगेच दाखला अगोदर.
म्हणजे तुम्हाला तिथं भरती करता येईल. काय नाही, 20,000 बसले का 4 लाख रुपये वापरा. इथं असंच आहे, एकदा नाम घेतलं का पुण्याची गणना कोण करी. आमची मेडिक्लेम ही आहे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची. तुझं तर कल्याण होईल, तुझ्या भाऊबंधाचं होईल, मातृचं होईल, पितृचं जे वर जाऊन लटकलेत ना त्यांना सोडवशील. पुढं जे पैदास होणार आहे तुमच्या कुळामध्ये त्यांची बी सोडवणूक होईल. आमची मेडिक्लेम अशी चाल, याच्यातून सुटणार आहे आपण. ते सामान्य माझ्या उपदेशाला मानत नाहीत. दीपप्रकाश काय करते, पतंगाला सहन करील. पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असतात, तेथेच त्याचे जसे अचूक मरण आहे तसे विषयाचरण करण्यातच मूर्ख जीवांना अचूक आत्मघात आहे. नको ते विषय. विषय म्हणजे वाईट नाही का, दारू पिणे म्हणजे निवड विषय नाही, जुगार खेळणे म्हणजे विषय नाही, अजून भलतं सलतं करणं म्हणजे विषय नाही. विषय म्हणजे तुम्ही देवापासून बाजूला होणे, तोच विषय. त्याच्यात सगळं आलं तुमचा, त्याला सगळ्याला संसार म्हणतात. म्हणून कोणीही विचारवान मनुष्याने या इंद्रियाचे कौतुकाने देखील लाड पुरवू नये. अरे असे पहा, सर्पाबरोबर खेळता येईल का? पहा, ही इंद्रिय म्हणजे कोण आहेत? किती साप आहेत आपल्याकडे. आता एक जर बिळा साप निघाला गावात तर बोंबाबोंब अख्खं गाव जमा होतंय. आता अख्ख्या घरातच याच्या साप आहेत नुसते, आणि त्याच्याबरोबर खेळणं चालू आहे आपण. म्हणजे आपण एक गारुडीच आहेत मोठे, सापाला खेळतोय म्हणलो काय. विचार मनुष्य इंद्रियाचे लाड कौतुक करू नये. असे पहा, सर्पाबरोबर खेळता येईल का, किंवा वाघाचा संवाद सुखरूपपणे सिद्धी शेवटी जाईल का? हे वाघ आहेत. विषय म्हणजे काय, ते ज्ञानमार्गीचे भुजंग ज्ञानाच्या बाजूला जाऊच देणार नाही. विषय दळीचे वाघ. वाघ म्हणजे विषय नाही भेटला बघा तसंच चौताळतो माणूस. आपण सगळे गेलेले त्याच्यातून, काय आपण सगळे धुतल्या तांदळासारखे नाही. आपण त्याच्यानं विषय नाही मिळाला आपल्या मनासारखा तर आपण खेकसी चालू करतोय. ते विषय दळीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग, त्यांना त्या गोष्टी आवडत नाही. मार्ग जे हे असे विषय एवढे, आणि एवढे सांभाळतोय आपण. आणि अजून म्हणतो भावाच्या पोराला मी सांभाळू का? सांभाळ, एवढ्यांना सांगायला सांभाळतो तो, त्याला सांभाळल्याने काय फरक पडणार आहे? सगळी प्रजा सांभाळतोय तो. अरे हलहाल विष प्राशन केले तर ते पचेल का? सांग पाहू. रोज काय काय पचवतोय आपण. विषय म्हणजे विषय. विष हे एकदाच मारतं. विष आहे ना, हे माणसाला एकदाच मारतं. पण विषय जन्मोजन्मी मारत राहतात. जन्माला घालतात मारतात, जन्माला घालतात मारतात. एका विषयासाठी एक जन्म आहे आपल्याला, एका विषयाचा उपभोग घेण्यासाठी एक जन्म. हे पहा, बुद्धिपूर्वक नव्हे परंतु सहज खेळता खेळता जरी अग्नी लागला तरी तो जसा भडकला म्हणजे जसा आवरत नाही. खेळता खेळता अग्नी लागला, जाणून बुजून नाही. आमचे ते मित्र आहेत श्रीरंग महाराज, आम्ही दोघांनी एक दिवशी अनुग्रह घेतला, दोघांनी एकाच दिवशी प्रबोध घेतला. तर ते सांगत होते, त्याची आई सांगत होती, अरे याचा आजोबा म्हणले आम्ही नवीनच सफर बनवलं, चोपली बिपलीन पहिल्याच दिवशी राहायला आलो, मी चुलीकडे स्वयंपाक करते आणि याच्या आजोबांनी इडी पेटवली म्हणला. आणि पेटवली ओढली आणि बाकीची दिली तटकीला खाऊन. माऊली तटकी माहिती आहे ना तुम्हाला? आता खेळता खेळता तटकीला लावून दिली आणि पहिल्याच दिवशी जेवायच्या अगोदर सगळा भडका उडाला. आमच्या गावचे भोर गुरुजी शिरवलीला शाळेला सायकली जायचे, पण एक म्हणला गुरुजी काय कमी आहे, हेमेटी घ्या. घेतली हेमेटी. 8 दिवस पेट्रोल भरायचं नारंगावरून. एकदा नारंगावला जायलाच नाही भेटलं म्हणून चिमणी घेऊन गेली. चिमणी माहिती का माऊली? नाही. म्हणले पेट्रोल किती आहे टाकीत शोधूया. सफारे पेट्रोल नेहमीची जाळून टाकली. कोणी? गुरुजींची जर ही कंडिशन तर विद्यार्थ्याची काय हालत होणार आहे सांगा बरं. काय माऊलीने सांगितलं, सहज खेळता खेळता अग्नी लागला आणि तो जरी भडकला तर आवरत नाही. तसे कौतुक आणि इंद्रियाची लाड पुरवले तर मोक्ष इच्छुला ते चांगले नाही. ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे त्यांनी इंद्रिया सवडी लपूच नको, काही सांगूच नको त्याचं. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले असता हे शरीर परतंत्र गुणाधीन जर आहे तर त्याच्याकरता यत्नाने नाना प्रकारचे विषय भोग मिळवण्याची खटपट का बरे करावी? परत सांगितलं, तुमचा जर विषय प्रारब्धात असेल ना, तुम्ही नको म्हटलं तरी बा. एक कोणता राजा मदने बाबांनी आळंदीमध्ये कीर्तन केलं. एक राजा होता, दोघं एका ठिकाणी ग्रस्ती शिष्या गुरुकडे शिकायला होते. दीक्षा घेऊन गेली. एक राजा झाला आणि एक मोठा साधू झाला. तो एक साधू राजाला भेटला, म्हणला अरे काय तू कशाला ते साधूचं मला नाव नाही माहिती, येडगे बाबांनी सांगितलं असतं. त्या साधूला विचारलं, साधूने त्या राजाला, तू का राज्याचा उपभोग? माझी इच्छाच नाही राज्य करायची. म्हणला कशाला नाटक करतो, मला उगाच फसवतो रे. तो ना तुला बघायचंय का? बघ म्हण.
राज्याचा त्याग केला आणि याच्याबरोबर गेला संन्यास घेऊन जंगलामध्ये. पण भूक लागल्यानंतर राज्यात यायला लागायचं, कोणत्या तरी राज्यात गेले भिक्षा मागायला. तिथे गेल्यानंतर त्या राज्याचा राजा मेला आणि त्याला विधी करायच्या अगोदर दुसरा कोणता राजा गादीवर बसवला पाहिजे ना, आणि राजा निसंतान, मग कोणला बसवायचं गादीवर? तर त्या काळामध्ये हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यायचे आणि तो ज्या व्यक्तीला घालून म्हणजे हत्ती शहाणा म्हणायचं बघ. म्हणजे ही पाहायची का ईश्वराची करणी, कारण हत्तीला शेवटी ईश्वराची जे करतं ते ईश्वराची इच्छा. हत्तीच्या हातात दिलं सोंडीमध्ये हार घालायला आणि हा साधू म्हणून आलाय भिक्षा मागायला आणि त्या साधूच्या गळ्यात कोणी घातला हार? परत राजा झाला. म्हणजे तुमच्या विषय जर प्रारब्ध असेल तर पळायची गरज नाही, ते आपसुकात तुमच्या जवळ येणार. तुम्ही जर पळत राहिले तर ते अजून पळणार. ते म्हणतात जर विषय प्रारब्धातच आहे, तुकोबाराचा याला अभंग आहे. काय अभंग आहे? यशवंतभाऊ सांगते, तुम्ही सांगा अगोदर. नाही मग सांगू दे का त्यांना. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान, तुका करीना बोबाट. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. आपले नशिबात आहे म्हणून आपल्याला भेटणारच आहे. तुम्ही नको म्हटलं तरी भेटणारच आहे पा. आणि पुष्कळ यत्न करून जेवढी म्हणून संपादन केलेली संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व खर्च करून या देहाचे अवरात्र लालन पालन का करावे? कारण याची चिमूटभर रागच होणार आहे शेवटी. ह्या लोकात सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवावी आणि मग स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीचे केवळ देहाचे पोषण हे उचित आहे का सांग? मग हे शरीर तर पंचतत्वाचे झालेले आहे, ते शरीर शेवटी पंचतत्वातच जाऊन मिळणार. त्यावेळी आपण केलेले विषय संपादनाची खटपट कोठे शोधित बसावे? ते सगळं जागेवर राहणार. सत्ता संपत्ता राहील ठाईचे ठाई. हे आपला अभंग पाठ आहे नाही कोणता? हत्ती घोडे आणि बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोणाचे सगळे सोयरे. मी का माहित नाही का आपल्याला? हा मायेचा बाजार आहे, पण तरी पण कुठं सुटतोय तो म्हणतो बहीण कुणाची. इथे नुसतं म्हणतो बहीण कुणाची आणि भाऊ कुणाचा, कोणाचे सगळे सोयरे. आणि लग्नात पत्रिका घेऊन आणि त्याच्याबरोबर साडी बी घेऊन तिकडं सगळ्यांना नाही द्यायची ना, चोरी द्यायची. जे जवळचे आपले असतील त्यांना द्यायची, तर ते बी द्यायचे चिंध्या. त्या काय एवढं का साधे चांगले असतात पहा. मग हे शरीर तर पंचतत्वाचे झालेले, ते विषय संपादनाची खटपट का ती फुकट नाही का जाणार? म्हणून पशुसारखे केवळ कोणासारखे? पशुसारखे केवळ शरीर पोषण करणे म्हणजे उघड प्रत्यक्ष आपलीच हानी करून घेण्यासारखे आहे असे समज. याकरता विषय भोगाच्या व देह पोषणाच्या विचारात मुमुक्षेने लक्ष ठेवू नये. काय खाऊन तरी काय जगणार आहे कोण? चांगलं खाल्लं तर तेच होणार आहे, सामान्य जर गार खाल्ला तरी तेच होणार आहे. शेवटी काय करायचं? त्याच्यासाठी लक्ष द्यायचं का जीवनात? विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही असे तुला वाटेल. आणि विषयात सुख मिळतं असं जर तुला वाटत असेल तर मी सांगतो त्याच्यात सुख नाही विषयात. पण तुला असं वाटतंय ते तुला पटायचं नाही. ते सांगतात सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयाचे सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल खरे, परंतु ते समाधान म्हणजे बाह्यता संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. तो चोर जसा गावातील सीमा ओलांडली नाही तोपर्यंत क्षणभर स्वस्त असतो आणि मग घोर वनात गेल्यावर तोच जसा सर्वस्वी नाश करतो तसे हे क्षणभर विषय सुख आहे चोराप्रमाणे. बाबा रे, वचनाघातीची विषयाची मधुरता प्रथम खाताना गोड लागते खरी, परंतु त्याचा परिणामाचा विचार केला असता ते प्राणनाशकच असते. त्याप्रमाणे पहा, इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो विषय काम तो प्रथम खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लागतो. जसे गळाला लावलेले आमिष माशाला बोलवते तसे विषय आपल्याला फसवतात आणि आपलं जीवन हा म्हणता संपून जातं. परंतु आमिषाचे आत एक गळ आहे की जो आपला प्राण घेईल, पण हे तो गळ झाकल्यामुळे जसा त्याला कळत नाही. आता माशाला सांगितले का आपल्याला सांगितलेले? आपल्याला सांगितले, पण आपल्याला हे विषय जे आले त्या गांडुळाप्रमाणे आहे. ते गांडूळ सांगते त्याला मैं आया हूं तेरे लिए, मैं मर गया हूं तेरे लिए, अब तू मत मर मेरे लिए. तरी हे त्याच्यावर धडक मारते. आणि यांनी पाहिलेली ती का काडी खाली बुडली का लगेच वर वाढायचा, म्हणजे त्याच्या नरडीचा घोट लगेच घात आहे माणसाचा. तशी स्थिती तो गळ झाकल्यामुळे त्याला कळत नाही. तशी स्थिती या विषय सुखाच्या आमिषाने होईल. जर विषयाची इच्छा करेल तर तो क्रोधाग्नीत पडेल. ज्याप्रमाणे पारधी मारण्याच्या हेतूने हरिणाला
चारी बाजूने मारण्याची संधी साधून वळवून आणतो, त्याप्रमाणे या विषय सुखाची तरा आहे. म्हणून पार्था काम क्रोध हे घातक आहेत असे समजून त्या विषयाचा संग तू करू नकोस. आणि या विषय आणि ह्या विषय व विषय इच्छा या थाराच देऊ नको. विषय तर भोगू नको, पण विषयाची मनात थोडी सुद्धा अपेक्षा ठेवू नको. मनाला त्याची आठवण देखील होऊ देऊ नकोस. तसेच स्वधर्माचा व आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नकोस. अरे असे पहा की आपल्या स्वतःचा धर्म जरी आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे चांगले होईल. विषयाला इंद्रियांना विषयापासून तोडताना फार दुःख होतं. इतकं दुःख होतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात 14व्या अध्यायात, एकुलतं एक उतार वयात झालेले एका ताईला पोरग आहे आणि ते बी काळाने घेऊन गेल्यानंतर ती आई जशी रडत बसते ती तशी दशा. किंवा 8 दिवसाचा उपवासी आणि त्याच्या समोरून जेवणाचं पंचपक्वानाचं ताट ओढल्यानंतर त्याला जसं होतं तसं या इंद्रियांना विषयापासून मागे खेचताना वेदना होतात. पण तरी सुद्धा ते केलंच पाहिजे. त्यातच आपलं हित आहे. याहून दुसऱ्याचा आचार धर्म खरोखर दिसण्यात जरी चांगला दिसला तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्या वेदविहित असलेल्या धर्माचेच आचरण केले पाहिजे. अरे ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने शूद्राच्या घरी पक्वाने उत्तम असली तरी कशी सेवन करावी सांग बरे. आता हे त्या काळाचं उदाहरण सांगितलं, पण तेच उदाहरण माऊलीचं काही लोकांना पडतं. ते म्हणतात माऊली सुद्धा शूद्र आणि ब्राह्मण समजतात. अरे बाबा दृष्टांत दिलेलं आहे. त्यांनी आज चोखा मिळायला शेजारी जेवायला बसवून घेतलं हे विसरलास तू. चोखा मिळायला जवळ केलं, त्यांना ज्ञान दिलं, त्यांना एवढा अधिकार दिला, हे सगळं विसरून गेलं तुम्ही. त्याने असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि जी गोष्ट प्राप्त करून घेण्यास योग्य नाही तिची इच्छा तरी कशी करावी. अथवा जरी इच्छेप्रमाणे तसे विषय प्राप्त झाले तरी ते त्याने घ्यावेत का प्रश्नचिन्ह. ह्यात तू विचार कर. तसेच लोकांचे मोठे मोठे सुंदर वाडे पाहून गरिबाने आपल्या असलेल्या गवती झोपड्या कशा मोडून टाकाव्यात. हे असो, आपली धर्मपत्नी जरी कुरूप असली तरी ती जशी आपणास भोगण्यास योग्य आहे त्याप्रमाणे वाटेल तेवढा कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकी सुख देणारा आहे. प्रत्येकाचं कर्म आपण शेट कसं सावलीत बसून चाललाय आणि मला कसं करावं लागतं. तुझ्या वाट्याला आलेला धर्म आहे ना, कर्म तोच धर्म आहे. तो तू कठीण असला तरी आचरण कर. त्याच्याकडे बघून स्वतः रडत बसू नको. असे पहा की साखर आणि दूध हे 2 पदार्थ गोड आहेत, सर्वानुभव सिद्ध आहे. पण ज्यांना जंत झाले आहेत त्यांना हे कुपथ्य वाईट परिणाम करणारे आहे. त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावे अर्जुना. असे असताही जर रोग्याने ते सेवन केले तर त्याचा तो हट्ट वादीपणास ठरणार नाही का. तर होय, कारण परिणामी त्याचे करणे त्यास हितकारक होणार नाही. म्हणून आपल्या हिताचा विचार करून पाहिले तर दुसऱ्याच उचित असणाऱ्या आणि आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण स्वहित दृष्ट्या कोणीही करू नये. किंबहुना स्वधर्माने आचरण करीत असताना जरी आपले प्राण जीवित खर्ची पडले तरी तो इह पर अशा दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असाच मानला जातो. एखाद्याचा जर अंगरक्षक असला तर त्याची ड्युटीच अशी की स्वतः मेलं तर चालेल, पण ज्याची सांभाळ करायचा तो वाचला पाहिजे. त्याच्यात जरी तू संपला तरी तुझं कर्म व्यवस्थित केल्यामुळे तुला मोक्ष मात्र अंतरणार नाही. किंबहुना स्वधर्माने आचरण करीत असता जरी आपले प्राण स्वधर्मा जीवित खर्ची पडले तरी इह पर अशा दोन्ही लोकीस खरोखर श्रेष्ठ असाच मानला जातो. देवादिदेव श्री सांगपाणी असे बोलले. हे भाषण ऐकून त्यावेळी अर्जुन म्हणतो, देवा माझी एक विनंती ऐका. आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व खरोखर नीट ऐकले आहे, परंतु आता मला जे काही पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो. देवा, हे असे कसे होते की ज्ञान्यांची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जातात असे दिसून येते. असे का व्हावे. आपल्याला बी प्रश्न पडतो कधी कधी, हे बाबा लोक एवढे चांगले आहेत पण असं का वाईट वागतात. तर ते त्यांच्या हातात नाही. जे सर्वज्ञ असतात व त्यांना त्याज्य काय व ग्राह्य काय हेही माहीत असते. तथापि ते देखील स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण कोणत्या कारणाने करतात. जसे आंधळा मनुष्य धान्य आणि कोंडा याची निवड करून निराळे करण्याचे जाणत नाही, तसे कधी कधी क्षणभर डोळसास कळत नाही असे का व्हावे. असे जर असलेले सर्व संग सोडतात. तेच पुन्हा किती संग केला तरी तृप्त का होत नाही. व सर्व सोडून वनवासात असलेलेही पुन्हा व्यावहारिक लोकात येऊन का राहतात.
वास्तविक आपण पापापासून अलिप्त असावे म्हणून भीतीने लपून बसतात व पाप आपल्या हातून होऊ नये अशी इच्छा व प्रयत्नही करतात, परंतु त्यांना पुन्हा बलात्काराने त्या पापातच कुणीतरी घातल्याची प्रतीती येते. ज्या विषयाची ते मनापासून किळस बाळगतात तेच ते विषय त्यांच्या जीवाशी येऊन जखडून चिकटून राहिलेले दिसतात. ते चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ते उलट पुन्हा येऊन त्यांनाच घेरतात. अर्जुन प्रश्न विचारतो, असं का होतं ज्ञानी माणसाकडून? अशा रीतीने ज्ञानवानांना विषय सेवनात एक बलात्कार दिसतो. तो येथे बलात्कार म्हणजे बळजबरी करण्याचा आग्रह कोणाचा आहे हे देवाने कृपा करून मला सांगावे असे अर्जुन म्हणाला. तेव्हा हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आणि योगीजन आणि निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो अर्जुनास मनाला सांगतो आहे. अरे हृदयामध्ये वास करणारे जे प्रत्यक्ष काम आणि क्रोध हेच पुरुषात पापामध्ये बलात्काराने प्रवृत्त करणारे आहेत. हे असे आहेत की त्या कामक्रोधाच्या ठिकाणी दयेचा साठा हा बिलकुल नाही. फार काय सांगावे, दुसऱ्याचा नाश करण्याविषयी ते कामक्रोध साक्षात यमाप्रमाणे सामर्थ्यवान मानले जातात. आपल्या अंतःकरणात असणारे कामक्रोध हेच आपले खरे वैरी, आपल्या आत्मघाताला हेच कारणीभूत. यांच्याकडे दया मया काहीच नाही. पा हे कामक्रोध ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरचे नाग होत, म्हणजे ते धनच प्राप्त करून घेत नाही बा. विषयरूपी ते ज्ञानरूपी धनाच्या ज्ञान खाली आहे आणि वर साप आहे. तसं धन आहे, त्या सापाचा जोपर्यंत बंदोबस्त केला नाही जात तोपर्यंत ते धन मिळत नाही. तसं आहे. किंवा विषयरूपी दऱ्यातील हे वाघ आहेत आणि भजन मार्गाचे वाटमारणारी मांग आहेत समज. देहरूपी डोंगरी किल्ल्यावरील हे मोठाले दगड आहेत. शिवाजी महाराजांनी ह्या दगडाचा उपयोग केला होता. सैनिक खालून आलं का यवनांचं ते ताब्यात येत नाही, आपल्या शस्त्र कमी, मोठमोठाले दगड दिले का निम्मे गेले मरून. देहरूपी डोंगरी किल्ल्यावरचे मोठे दगड आहेत आणि इंद्रियरूपी गावातील कोंडवाडे गावकूस आहेत आणि अविवेकात्मक भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याच्या रूपाने यांचा जगावर धाक दशपट आहे. हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत. रजोगुणामध्ये काम क्रोध लोभ आहेत. हे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. यांना चांगलं नकोय. यांचे भरण पोषण व तृप्ती अविद्येने केलेली आहे. हे वास्तविक रजोगुणापासून तयार झालेले आहेत खरे, तरी पण तमोगुणाचे फार आवडते होऊन राहिलेले आहेत. म्हणून तमोगुणाने आपले सर्वस्व पद अर्थात अवधानता व अविवेक ह्यास दिलेले आहेत. म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. कोणाला? काम क्रोध लोभ मद मत्सर जे गुण आहेत, विषय आहेत, यांचा म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. कारण हे जीविताचे शत्रू आहेत. फार काय चमत्कार सांगावा, यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरे पडत नाही आणि आशाही वाढतच चालली. व्यापारीची देखरेख व वृद्धी करते. जिने सहज मिलेने आपल्या मुठी मिटले असता त्यात मावण्याला 14 भुवनेही कमी आहेत. अशा तऱ्हेची जी भ्रांती ती आशेची आतीव लाडकी धाकटी बहीण आहे. भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहज लिलेने लोकरूपी खाऊ खाऊन टाकते आणि त्या भ्रांतीला दासीपणाच्या बळावर तृष्णा जगली पुष्ट झालेली. एकेका विषयाच्या ठिकाणी एक काम क्रोध मग आशा तृष्णा म्हणजे हा यांचा सगळा गोतावळा मोठा आहे. हे असो, जसं एखाद्या गावाला गेलं म्हणतो मला 15 दिवस पुरतच नाही फिरायला, कारण का माझा गोतावळा लय मोठा आहे. तसं याला 84 लक्ष पुरत नाही गोतावळ्यात फिरता फिरता. कोणाची इच्छा पुरू करू. मग अशा रूपी मावशी तर नाही गेलं का ती म्हणते काय आलाच नाही, बऱ्याच दिवस आला पण इकडे आला नाही, राहा 2-4 दिवस राहून जा. असा जो ह्या काम क्रोधांना मोहाच्या घरी मान प्रतिष्ठा आहे, इथं चांगली मान प्रतिष्ठा आहे. आणि जो अहंकार आपल्या करामतीने सर्व जगाला नाचवतो, मी 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 मी, तो अहंकार याच्याशी देवघेव करीत असतो. ज्याने दंभाने पोटी असलेल्या सत्याचा कोथळा फाडून काढला व त्या सत्याऐवजी दुष्कृत्याचा पेंडा भरला असा तो दंभ यांनीच कामक्रोधांनी जगात पुढा प्रसिद्धीला आणलेला आहे. दंभ करायचं काहीच नाही पण नाटकीपणा दाखवायचा. मी लय मोठा बघतो, सगळं 9 एकर 3 गुंठे रंगून टाकायचे, चौपदरी पट्टा आहे का ना, चौपा मार्ग चाललाय तसा, आणि रोज कीर्तनाला जायचं, काही नाही आलं तरी असं करीत राहायचं. याला दंभ म्हणतात. त्या दंभाने एवढं सगळं चालवलेलं आहे.
या कामक्रोधांनी पतिव्रता शांतीला लुबाडून वस्त्रहीन केले, जे शांती आत्मशांती तिला ओरबडून खाल्लेले व त्याच वस्त्र अलंकाराने मायारूप मांगीन सजवली आणि तिच्याकडून साधूचे समुदाय भ्रष्ट करवले. त्या कामक्रोधांनी विवेकाचे आश्रयस्थान नाहीसे केले, वैराग्याची कातडी काढली आणि इंद्रिय निग्रहाची जिवंतपणे मान मुरगळून टाकली. जो म्हणला आता मी असं नाही वागणार, मी असं नाही वागणार, त्याचा तर पहिला म्हणले पत्ता कट करायचा म्हणले. यांनी संतोष रूपी वन तोडून टाकले, धैर्य रूपी किल्ले पाडून जमीनदोस्त केले आणि आनंद रूपी लहान रोपटे उपटून टाकले. कुठंतरी काहीतरी चांगलं करायला लागलं होता, तिथं कशाला माळ घातली. आता मस्त उरूस आलेला आहे, वराती चालू झाल्या, खुशाल येड्या माळ घातली, काढून टाकचाल माझ्यातर्फे. आनंद रूपी वन कुठंतरी थोडं रोपटं लावलं तर ते उपटून टाकलं. यांनी ज्ञानाची रोपे खुडून टाकली, सुखाचे नाव सुद्धा आणि भाषणही पुसून टाकली आणि प्राणीमात्राच्या हृदयात त्रिविध तापाचे निखारे टाकले. हे शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून अंतकरणाच्या शेजारी सारखे जोडून राहिलेले आहेत, परंतु शोध करायला गेले असता ते ब्रह्मविकासही सापडत नाही. म्हणजे ब्रह्मदेवाची सुद्धा फळपट करतात, तर आपली काय तिथे. हे काम क्रोध आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी आणि वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला बसतात. म्हणजे तिथंच आहेत. मग त्याला काय काम करायचं, लय दरोडे खोरेला त्याच्या वृत्तीचा फक्त पालट करायचा. तो जेवढे करत होता तिकडे करामत कामात, तेवढीच आता इकडे करणार पारमार्थिक मार्गात. लय पिणार असेल ना, तो तर पहिला जर माळकरी झाला का तुमचं कामच झालं. तो इकडं जशी गल्लीन गल्ली गाजून टाकतो, तसा इकडं आला का गावन गाव गाजून टाकतो. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, त्याला लय उर्मी टीपीवर बोवापेक्षा तो म्हणतो किती माळकरी करून किती नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणून यांना फक्त यांचा ट्रॅक चेंज करायचा, बाकी यांना काही करायचं नाही. काम क्रोध आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी आणि वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला बसतात. म्हणून हे महाप्रलय करण्यास उसळून प्रवृत्त झाले तर कोणाला सुद्धा आवरत नाही. यांचा काय पराक्रम सांगावा. हे काम क्रोध जीवाला पाण्याशिवाय बुडवतात, पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राण्याला न कळता एकदम धरतात. हे शस्त्राशिवाय ठार मारतात, दोराशिवाय बंधन करतात आणि तत्ववेत्याला तर प्रतिज्ञापूर्वक पैजेने ठार मारून टाकतात. आपल्याला तर लय सांभाळून राहिलं पाहिजे. हे बाकीच्यांना काय, पण आता आपण कमवत आलेलो इस्टेट, साधूच्या जवळ गेलेलो. आता हे काम क्रोध लोभ यांच्यापासून आपण सुटलो पाहिजे. हे कधी पलटी मारतील सांगतात येणार नाही. लय अलर्ट राहायचं आपल्याला, सावधान. मिलिटरीचा माणूस बॉर्डरवर असतो तेव्हा सावधान नसतो, गेटवर ऑफिसरच्या जरी असला तरी सावधान. तसं आपण या संसारात राहत आणि सावधान राहायचं. आपल्यालाच भीती आहे, कारण आपण कमवत आलेलो आहे, अगदी जवळ आलेलो आहे आणि इथं काय आपला पाय घसरला संपलं आपलं सगळं कमवलेलं. हे तत्ववेत्याला तर प्रतिज्ञापूर्वक पैजेने ठार मारतात. हे चिखलाशिवाय रोवतात, जाळ्याच्या पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी घुसून पोहोचल्यामुळे यांच्या बरोबरीची सामर्थ्यवान दुसरे कोणीच नाही. हे कोणाच्यानेही आटोक्यात आणता येत नाही व हे कोणासारखे आहे ते हे सांगता येत नाही. अर्जुना, फार काय सांगावे, जेथं ज्ञान आहे तेथे काम क्रोध आहेतच. पाहतो ना आपण किती किती लोभी माणसं आहेत, किती किती चांगले महाराज असतात, पण पैशासाठी लालची, कोण मानासाठी लालची, कोण बाजूच्या बाजूत लालची. का? जिथं ज्ञान आहे तिथे हे आमकाश येतात. इथं त्यांना जास्त प्रोग्रेस होणार आहे, त्यामुळे त्यांना सांभाळायचं. पण तुकाराम महाराजांनी सुटकेचा श्वास सोडला. आता मात्र आम्हाला काही घाबरायचे कारण नाही, कारण सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आणि आनंदाने निर्भय होऊन डुलतो. आता मी सगळे परमार्थिक अलंकार घेतले. श्रोता झालो, वक्ता झालो, वाजवणारा झालो, गाणारा झालो, पत्रवळी उजारणारा झालो, सगळ्या प्रकाराने समाजाशी संबंध घेतला. मी भाऊ झालो, मी काका झालो, मामा झालो, अमुक झालो, सगळे अलंकार घेतल्यामुळे मला आता कशाची भीती राहिलेली नाही. हो, तोपर्यंत घाबरायचे. एकदा का ही स्टेप आपल्याला प्राप्त करायची का मग कशातच घाबरायचे. मग कुठं जा, काहीच तुमचं आपलं नुकसान होणार नाही. तेथे ज्ञान आहे, तेथे काम क्रोध आहेतच. जसा साप चंदनाच्या मुळाला वेडे घालून राहतो किंवा पोटातील गर्भ वेष्टेनाच्या खोलीत जसा आच्छादित असतो. पहा काय उदाहरण दिलं. साप चंदनालाच आहे, किंवा आपण जसं आईच्या पोटात असताना विष्ठा मूत्र त्याच्या बाजूनच आहे, त्याच्याशिवाय त्याचं तो उकडणारच नाही, तो तयारच होणार नाही. तसं हे याला परीक्षेलाच पाहिजे. तुकाराम महाराजांच्या परीक्षा घेतल्या आणि काम क्रोध बाजूला गेले तेव्हा ते तिकडे गेले, याच्यापासून सुटलेच पाहिजे.
अथवा प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा मळहीन म्हणजे पाऱ्याशिवाय आरसाही ज्याप्रमाणे कधीच सापडवायचा नाही, किंवा बीज जसे कोंड्याने आच्छादिलेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय एकटे असलेले शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधीच पडले नाही. अरे ज्ञान हे स्वभावता जरी शुद्ध आहे तरी काम क्रोधाने विशेष रूपाने आच्छादिले असते, म्हणून ते गहन प्राप्त होण्यास अवघड होऊन बसले आहे. अगोदर काम क्रोधात जिंकावे आणि मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे, पण त्या काम क्रोधांचा पराभव होऊ शकत नाही, म्हणून त्या जिंकणे अगोदर कठीण. कारण यांना जिंकण्याकरता जे जे अवसान अंगात आणावे ते उलट त्यांनाच सहाय्यकारी होते. जसे अग्नी विझवण्याकरता लाकडे टाकली असतात ती त्यालाच प्रज्वलित करण्यास सहाय्य करतात, त्याप्रमाणे जे उपाय करावेत ते सर्व यांना सहाय्यकारी होतात. म्हणून या जगामध्ये हठयोग्यांना देखील हठयोग्यांना देखील हेच कामक्रोध जिंकणार. हठयोग्यांना यांनी जिंकलं, मग हे कामक्रोध अजिंक्य झाले असे तुला वाटेल, तसं नाही औषध सांगतो म्हटले तर ते मात्र मुळीच नाही हो अर्जुना. असे हे कामक्रोध जिंकण्यास अवघड म्हटले तरी पण त्या जिंकण्यास एक उत्तम मात्र उपाय आहे. तो जर तुला साधत असेल तर पहा, मी तुला सांगतो. आता ते उद्या सांगणार आहेत. याचे मूळ वास्तव्य आश्रयस्थान इंद्रिय ही आहेत आणि या इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून या इंद्रियांना अगोदर सर्व ते जिंकून ताब्यात ठेव. असे झाले म्हणजे मग मनाची धाव खुंटीत होईल, बुद्धीची सोडवणूक होईल आणि मग एवढ्यानेच या दुष्टांचा राहण्याचा आश्रय नाहीसा होईल. याप्रमाणे यांची अंतःकरणातून वस्ती पार मोडली म्हणजे हे खास निसंशय मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टीस पडावयास उरत नाही, त्याप्रमाणे राग आणि द्वेष जर पूर्णतः नाश पावले तर ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य हाती आले असे समज. मग तो पुरुष स्वतःच निज सुख उपभोगतो. हीच गुरु शिष्याची गुह्य गोष्ट, हेच त्या संवादात विचाराने लाभणारे जीव ब्रह्म ऐक्याचे ज्ञान. येथे तू स्थिर होऊन येथून कधीही हलू नकोस हो. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र ऐक, सकल सिद्ध मुकुटमणी देवी लक्ष्मीचे पती देवादिदेव श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. आता यापुढे ते भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा पुन्हा सांगतील. ती ऐकून येथे अर्जुन प्रश्न करील. त्या कथेची प्रतिपादन योग्यता व त्यातील रसिकपणाही ऐकून श्रोत्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल. श्री निवृत्तीनाथाचे दास जे ज्ञानदेवते म्हणतात, बाबांनो बुद्धीला चांगले जागे करून आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने मग तुम्ही श्रीकृष्ण अर्जुन संवाद सुखाने उपभोगा. तो विषय आपण उद्या पाहूया. बघा यांचं करून हेही असल्यावर त्रास द्यायला आणि सगळं उरकल्यावर येते. असो झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणपती बाप्पा आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल.